आत्ता निवडणुका जर झाल्या तर मला असं वाटतं की या सगळ्या निवडणुकांमध्ये पहिला फायदा हा भाजपला होणार. महाराष्ट्रामध्ये एक जात आपल्याच जातीच्या नेत्याला वोटिंग करते हे पोलादी मिथक आहे आणि ते पूर्ण खोटं आहे. राजकीयदृष्ट्या मला प्रतिनिधित्व करायला मिळलं नाही हा अपेक्षाभंग ग्रामीण भागात शहरी भागात झाला आणि त्यांनी जात संघटनांच्या मदतीने आपल्या अस्मिता व्यक्त करायला सुरुवात केली. शिवसेना आणि मनसेला सुद्धा अर्बन भागामध्ये जास्त जागा स्थानिक शहरी आणि ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आणणं तसं मुश्किल होऊ शकतं. पहिल्यांदा तुम्ही मराठा म्हणत होता किंवा पाटीलदार वगैरे वगैरे ती बाजूला गेले. त्याच्यानंतर ओबीसी आलं. आता ओबीसीच्या नंतर मोस्ट बॅकवर्ड ओबीसी आलेत आणि मोस्ट बॅकवर्ड ओबीसींचे मेळावे काँग्रेस दिल्लीमध्ये पण घेत आहे, बिहारमध्ये पण घेत आहे, उत्तर प्रदेशांमध्ये पण घेत आहे. ओबीसींना पाठीमागं 2 नंबरला ठेवायचं आणि 1 नंबरला मराठा आणायची. म्हणून तुम्ही 2014 नंतरच्या ज्या निवडणुका झाल्या लोकलशिप गव्हर्नमेंटच्या त्याच्यामध्ये मराठ्यांना तिकीट देण्याकडे बीजेपीचा कल होता. ह्या जातीवर आधारित संघटन करण्याची पक्ष पातळीवरती फार मोठी स्पर्धा रंगली आणि तेव्हाच सामाजिकदृष्ट्या आपण मागास आहोत असं म्हणायला मराठ्यांनी सुरुवात केली, असं म्हणायला ओबीसींनी सुरुवात केली आणि असं दबत्या आवाजात म्हणायला उच्च जातींनी पण सुरुवात केली. उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या टप्प्यापर्यंतची मुंबई ही एका अर्थाने मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी संस्कृती याच्या भोवती कनेक्टेड होत होती. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुंबईची अस्मिताच बदललेली आहे. आता मुंबईची नवी अस्मिता कोणती क्रिएट झालेली आहे तर मुंबईमध्ये तुम्ही मराठी शिकवा पण मराठीच्या जोडीला हिंदी पण शिकवा. आजची ज्या पिढीला राजकीय नेता लोकल पातळीवरती व्हायचे ते सगळे लोक कोणत्या ना कोणत्या आरक्षणाच्या पद्धतीशी कनेक्टेड आहेत. देवेंद्र फडणवीसांची लिडरशिप वाढली म्हणजे विकसित झाली आणि ती दिल्लीकडे शिफ्ट झाली तर राज्य हे मराठ्यांच्या किंवा ओबीसींच्या ताब्यात जाईल. कॅबिनेटमध्ये टिकून राहायचं तर तो जिल्हा मिळवून दिला पाहिजे. नमस्कार. बोलबेडू चर्चा या कार्यक्रमामध्ये परत एकदा आपलं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल आता वाजलेला आहे आणि जवळपास 3.5-4 वर्षानंतर अगदी शहर असतील मुंबई पुणे वगैरे किंवा नगर परिषदा या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या होऊ घातलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवरती परत एकदा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो केंद्रीय स्थानी आलेला आहे. आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तीव्र होतो आहे. मनोज जरांगे यांचं मोठं आंदोलन मुंबईमध्ये झालं. दुसरीकडं आपण बघितलं धनगर समाज असेल किंवा बंजारा समाज असेल तो आक्रमक झालेला आहे. म्हणजे एकीकडं खुल्या वर्गातून ओबीसीमध्ये जाण्याची एक स्पर्धा बघायला मिळते आणि दुसरीकडं ओबीसीतून काही जाती ज्या आहेत त्यांना आदिवासी किंवा एसटीमध्ये जायचं एक मोठी घुसळण सुरू आहे. तर हे सगळे मुद्दे आहेत. ही घुसळण नेमकी कुठं घेऊन जाणार आहे आपल्याला या सगळ्या आरक्षणामध्ये एक प्रकारचा गोंधळ आहे. याला गोंधळच म्हटलं पाहिजे कारण कोणालाच ठामपणे सांगता येत नाही आहे की आरक्षण कुणाला मिळणार आहे, किती मिळणार आहे. तर हा सगळा गोंधळ आपल्याला समजून घ्यायचा आहे. निवडणुकांमध्ये विशेषतः राजकीय फायद्या तोट्याची गणितं मांडली जातात कारण अनेकांचं म्हणणं आहे की हे सगळं राजकीय ह्याच्यासाठी आहे. राजकीय आरक्षण हा यातला कळीचा मुद्दा आहे आणि याची पुढची दिशा साधारणतः काय असेल, सामाजिक आणि राजकीय याचे परिणाम किंवा पडसाद काय असतील, गुंतागुंतीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी त्याच तोलामोलाचे गेस्ट आपण आज बोलबेडू चर्चेमध्ये बोलवलेले आहेत. प्रकाश पवार सर, आदरणीय प्रकाश पवार सर हे राजकीय सामाजिक घडामोडींचे जाणकार आहेत, विश्लेषक आहेत. राजकीय आरक्षणाच्या वेगळ्या मुद्द्यांवरती त्यांचा अभ्यास आहे त्यामुळे आपण त्यांना मुद्दामून आमंत्रित केलेलं आहे. सर स्वागत आहे या बोलबेडू चर्चा कार्यक्रमामध्ये. आपण बघतोय म्हणजे आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आहेच, गेली कित्येक वर्ष तो नेहमी येतो चर्चेला. विशेषतः निवडणुकांच्या तोंडावरती तर अधिकाधिक आक्रमकपणे तो मांडला जातो. आंदोलन सुरू होतात, मागण्या सुरू होतात आणि काही वेळा मागण्या पूर्ण होतात, काही वेळा पूर्ण होत नाहीत. आत्ता परत एकदा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरनं जे आंदोलन गेली 2-3 वर्ष आपण बघितलं, अंतरवाली सराटीपासून ते मुंबईपर्यंत. त्याच्यानंतर मग ओबीसीमध्ये
मराठ्यांचा प्रवेश करावा, सरसकट ओबीसी किंवा ते नसेल तर कुणबी प्रमाणपत्र घेऊन वगैरे असे एक सुरू झालेले. दुसरीकडं ओबीसी जे आहेत आधीचे ते धास्तावलेले आहेत की ते जरी त्यांना दिलासा दिला की तुमच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही, कुठंतरी भीती आहे बाबा की हे स्पर्धा वाढली तर आमचं काय होणार. दुसरीकडं आपण बघतो की धनगर समाज जो आहे त्याला जरी आरक्षण असलं तरी तो खुश नाही आहे. धनगड ह्याच्यावरती पिंगा सुरू आहे, पण त्यांना आदिवासीमध्ये जायचे, ते आले आदिवासी की जे आधीचे आदिवासी आहेत ते पुन्हा धास्तावणार आहेत. या सगळ्यामध्ये भटके विमुक्त किंवा जे SC ST आहेत त्यांना असं वाटायला लागलं की यार यांच्या सगळ्या म्हणजे ह्याच्याखाली आम्ही गुदमरायला लागलो, आमचं काय होणार, म्हणजे त्यांच्या आरक्षणाचं काय होणार. तर हा सगळा जो गोंधळ बघता तुम्हाला काय वाटतं, पहिल्यांदा तुम्ही काय सांगाल या सगळ्या घुसळणीकडं किंवा या गोंधळाकडं कसं पाहायचं? मला असं वाटतं की आत्ता ज्या संघटना आणि संघटनेचे नेते आहेत ते आरक्षणाबद्दल बोलत आहेत, त्याचा एक संदर्भ ते इतिहासातला घेत आहेत. आणि इतिहास म्हणजे फार पाठीमागचा नाही, साधारणपणे 1950 नंतरचा एक इतिहास आहे आणि दुसरा इतिहास आहे तो 1818 नंतरचा. कारण 1818 नंतरच ब्रिटिशांनी काही सर्वे केले होते आणि त्या सर्वेमधनं जे काय त्यांना माहिती उपलब्ध झाली त्या माहितीचे ते आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्रिटिशांनी जे सर्वे केले तो जो पुरावा म्हणून हे देत आहेत, तर तो पुरावा एका अर्थाने चुकीचा आहे. तो का चुकीचा आहे तर ब्रिटिशांनी भारताबद्दलचं ज्ञान क्रिएट केलं, हे चुकीच्या पद्धतीने क्रिएट केलेलं होतं. म्हणजे त्याचंच मुळात मूल्यमापन नीट झालेलं नाही. म्हणजे चुकीच्या ग्राउंडवरती आपण मागण्या क्रिएट करतोय आणि ते ब्रिटिशांचे पुरावे आत्ता सादर करतोय. म्हणजे अमुक एक गॅजेट आहे, तमुक एक गॅजेट आहे, त्या गॅजेटमध्ये असं आहे. तर हे खरंच ब्रिटिशांनी आपलं उन्नती व्हावी, प्रगती व्हावी म्हणून हे केलं का दुसऱ्या कुठल्या तरी हेतूने केलं? तर मुख्यतः त्यांनी दुसऱ्या हेतूने केलं. उदाहरणादाखल द ब्युटिफुल ट्री नावाचं पुस्तक छापल्या गेलेलं आहे. तर त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे की ब्रिटिश लोक येण्यापूर्वी भारतात चांगली शिक्षणाची व्यवस्था होती आणि अनेक लोक सुशिक्षित होते. पण ब्रिटिशांनी उलटं केलं की भारतातले लोक शिकलेलेच नव्हते आणि ते अडाणी होते. म्हणजे मुळातच त्यांनी प्रतिमा मागासही क्रिएट केली आणि ती प्रतिमा आज आपण आपल्यावरती लादून घेतोय. पण द ब्युटिफुल ट्री पुस्तक जर नीट वाचलं तर धम्मपाल यांनी संपादित केलेलं आणि ब्रिटिशांच्याच त्या सर्वेक्षणावरती आधारलेलं पुस्तक आहे. तर तुम्हाला या मुद्द्यामध्ये जास्त चिकित्सेने या संघटनांनी पाहिलं पाहिजे असं दिसून येईल, परंतु या संघटना काय तसं त्याकडे पाहायला तयार नाहीत. हा पहिला मुद्दा क्रिएट होतोय. म्हणजे मी मागास आहे तर ते कशाच्या आधारे मी म्हणतोय, तर तो आधारच चुकीचा आहे का बरोबर आहे हे बघण्याची एक गरज आहे. दुसरा आधार आपण हा बघतोय तो म्हणजे आपण भारताची राज्यघटना लागू केली आणि त्या घटना लिहितानाच डिबेटमध्ये मुद्दा आला होता की अनुसूचित जातींना, अनुसूचित जमातींना आरक्षण दिलं आणि ओपन एक वर्ग आहे, त्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे इतर मागासवर्ग OBC असा एक मागासवर्ग आहे. परंतु त्या प्रश्नाला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं होतं की याचा एक आयोग नेमा आणि त्या आयोगाप्रमाणे सर्वे करा. त्याप्रमाणे कालेरकर आयोग नेमला, कालेरकर आयोगाने सर्वे केले, परंतु तो सर्वे केलेला अहवाल गव्हर्नमेंटने स्वीकारला नाही, पार्लमेंटमध्ये मांडला नाही आणि लागूही झाला नाही. पण त्या कालखंडामध्ये आरक्षणाबद्दलच्या मागण्या मागासांच्या येत होत्या, त्याला OBC असं आपण म्हणत होतो. साधारणपणे ह्या मागण्या येत होत्या तेव्हा आपलं राज्य हे कल्याणकारी राज्य होतं. म्हणजे लोकांना ते सेवा सुविधा देत होते, काय विकासाच्या संकल्पना राबवत होते. याच्यामुळे इथल्या लोकांना असं वाटलंच नाही की आम्ही मागास या कॅटेगरीत जावं. म्हणजे खुद्द OBCंनाही वाटत नव्हतं. म्हणजे 50 आणि 60मध्ये 60च्या दशकात उत्तर प्रदेशामधले यांनी खूप प्रयत्न केला किंवा तिकडं बिहारमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न झाले, मुंगेरीलाल वगैरे यांनी जे केलं त्यातून.
परंतु छेदीलाल यांनी सुद्धा जे वर्गीकरण केलं होतं ते उत्तर प्रदेशात काय स्वीकारलं गेलं नाही. तो अहवाल तसाच पाठीमागे राहिला. राम मनोहर लोहिया यांनी फार आक्रमक भूमिका घेतली, तोही पाठीमागच तसं पद्धतीने राहिलं होतं 60च्या दशकात. परंतु त्या काळाचं वैशिष्ट्य काय होतं, तर प्रत्येक माणूस असं समजत होता की माझा विकास हा राज्य सरकार शेतीला मदत करण्यातून होतोय, शिक्षणाच्या नव्या संस्था उभ्या राहत आहेत त्यात शिकून होतोय. ही सगळी फेज 1964-65 पर्यंतची आहे. 1965 नंतर सगळंच बदलायला लागलं. ते बदललं कोणत्या अर्थाने, तर जगभरात सर्वत्र कल्याणकारी राज्यच अडचणीत आलं आणि त्याचा परिणाम म्हणून भारतातील आणि महाराष्ट्रातील राज्यसंस्थेने शेतीला अनुदान देण्यामध्ये काटछाट करायला सुरुवात केली आणि ती इतकी काटछाट झाली की पहिल्या 10 वर्षात कळलं नाही, म्हणजे 64 ते 74, परंतु 74 नंतर ते लोकांना डोळ्यांना दिसायला लागलं आणि त्याचा परिणाम एक तरी दिसला का नाही, तर 1975 ते आणीबाणी वगैरे आली, परंतु 78ला आपल्याकडे शेतकरी संघटना आली. 1978ला नवहिंदुत्वादी संघटना स्थापन झाल्या. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये पतित पावन, हिंदू एकता, सामाजिक समरसता, आणि ह्या सगळ्यांनी इतर मागास जाती आणि मराठा अशी शेतकऱ्यांशी संबंधित भूमिका घेतली. म्हणजे शेतकरी संघटनेत सुद्धा जे नेते होते ते ओबीसी होते, बरेचसे मराठा होते आणि त्यांच्या मागण्या कांद्याच्या होत्या, लसणाच्या होत्या, ऊसाला भाव देण्याच्या शेतीच्या होत्या. हे 78चं दशक आहे. परंतु तरीही 78 पर्यंत कुठलाही समाज असं ठामपणे नीट म्हणत नव्हता की मला मागास कॅटेगरीत घाला. त्याच्या आधी एक सल्ला यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र सरकारला दिला होता की तुम्ही महाराष्ट्रामध्ये 14% आरक्षण इतर मागासवर्गाला द्या. आता ते ह्या सगळ्या धावपळीमध्ये फार काय वर्कआउट झालं नाही, परंतु 77च्या दरम्यान शरद पवारांचं सरकार होतं. त्यांनी ते यशवंतराव चव्हाणांच्या मताचा आधार घेत ओबीसींचं वर्गीकरण करणं, त्याच्यासाठी इतर मागासवर्ग कमिटी स्थापन करणं अशा भूमिका घेतल्या. परंतु त्याही भूमिकेला विरोध होता लोकांचं असं म्हणणं नव्हतं की आम्हाला मागास व्हायचंच आहे. म्हणजे लोक मागास म्हणायलाच विरोध करत होते आणि ती कृती महाराष्ट्रात व्यक्त कशी झाली, तर वसंतदादा पाटलांना मुख्यमंत्री पदावरून जावं लागलं आणि बॅरिस्टर AR अंतुले मुख्यमंत्री झाले की यानंतर या सर्व गोष्टींनी उचल खाल्ली आणि त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात मराठा महासंघ स्थापन झाला. म्हणून मराठा महासंघ स्थापन झाला, त्यांनी या सगळ्या गोष्टींची जर डिबेट आणि चर्चा सुरू झाला होता तेव्हा त्यांच्या मागण्या फार सिंपल होत्या. त्यांचं काय म्हणणं नव्हतं की आम्हाला मागासमध्ये घाला. सुरुवातीच्या फेजमध्ये ते असं म्हणत होते की आरक्षण लागू करू नका, फार तर आरक्षण भरू नका, परंतु ते असं कुठं म्हटले होते की महाराष्ट्रातल्या मराठ्यांना तुम्ही मागास ठरवा. तेव्हा कोल्हापूरमध्ये खुद्द आणि त्या आजूबाजूला आत्ता जे मराठा महासंघात नेते आहेत, म्हणजे अण्णासाहेब पाटील तर एक्सपायर झाले, शशिकांत पवार एक्सपायर झाले, त्यानंतर त्यांच्या हाताखाली काय घडलेले लोक आहेत, उदाहरणार्थ कोंढरे आहेत, त्याच्यानंतर ते प्रवीण गायकवाड आहेत. हे लोक काय करत होते, तर हे एकच काम करत होते की मराठा समाज मागास आहे हे ते पटवून द्यायचे आणि तुम्ही मागास म्हणा. म्हणजे पहिली फेज ही आहे की तुम्ही मागास म्हणत नाही पण म्हणा, परंतु ते म्हणायलाच तयार नव्हते. म्हणजे हा कालखंड साधारणपणे पुन्हा 1981 ते 1995 पर्यंतचा गेला, 85 पर्यंत, आणि 85 नंतर थोडा अजून बदल झाला. त्याला कारण घडलं, जनसंघाच्या जागेवरती भाजप आला. भाजप हा पक्ष स्थापन झाल्यानंतर प्रमोद महाजनांनी आणि भागवतांनी राजकीय संघटन ओबीसींचं करायला सुरुवात केली आणि त्या संघटनामधून अजून एक संघटन पुढं आलं की मराठ्यांचं सुद्धा संघटन आपण केलं पाहिजे. म्हणून उच्च जातींचं संघटन, अधिक ओबीसींचं संघटन, अधिक मराठ्यांचं संघटन, अशा पद्धतीनं 1985 ते 90 पर्यंतचा पॅटर्न घुसळण होत राहिली महाराष्ट्रात. आता ह्या घुसळणीचा मोठा परिणाम तुम्ही लक्षात घ्या.
तो असा झाला की गोपीनाथ मुंडेंनी खुद्द उदयनराजे भोसले यांना BJPत नेण्यासाठी प्रयत्न केले. ह्या मोठ्या उदाहरणावरून तुम्ही लक्षात घ्या, अनेक छोट्या मोठ्या नेत्यांना त्यांनी भाजपमध्ये ओढून नेण्याचा प्रयत्न केला. तसाच प्रयत्न त्यांचा झाला की OBC माधव पॅटर्न क्रिएट केला. म्हणजे माधव तिकडे गेले, अधिक त्यांच्या जोडीला गेले कोण तर ते हे मराठा जायला सुरुवात झाली. अधिक तिथं उच्च जाती होत्या. म्हणजे एकूण भाजपची रचना काँग्रेसला अल्टरनेटिव्ह झाली. तेव्हा काँग्रेसने हे काही समजून घेतलं नाही. आणि सेकंड मुद्दा, काँग्रेसमध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवरती अंतर्गत भांडण खूप क्रिएट झालं होतं. म्हणजे लोक असं पाहत होते की काँग्रेस म्हणजे काय आहे तर मराठ्यांना डावलते, काँग्रेस म्हणजे काय तर OBCंना डावलते, काँग्रेस म्हणजे काय तर SCंना मुख्यमंत्री पद देत नाही. आणि उच्च जातींना असं वाटलं की त्या काँग्रेसच्या मंत्रिमंडळात कुठं म्हणजे उच्च जातीचे लोक असतात. एकूण आरोपीच्या पिंजऱ्यात काँग्रेस होती. आणि हा मुद्दा घडत असताना शरद पवारांनी त्यांची सगळी मंत्रिमंडळ फॉर्म केली. त्या मंत्रिमंडळामध्ये 50% मराठा 50% OBC असं सूत्र स्वीकारलं होतं. तुम्ही साधारणपणे त्यांची जे 2 किंवा 3 मंत्रिमंडळ जरी काढली तरी तुमच्या लक्षात येईल की हाच पॅटर्न होता. तेव्हाच त्यांनी काय केलं की केंद्रामध्ये जाताना राज्य सरकार OBCंच्या ताब्यात दिलं, म्हणजे सुधाकरराव नाईक. परंतु हा मुद्दा सुधाकरराव नाईकांना किती मान्य होता हा वादाचाच मुद्दा होता. उलट सुधाकरराव नाईक आणि शरद पवारांचा गट यांच्यामध्येच इंटरनल भांडणाला सुरुवात झाली आणि ते उलटसुलट भूमिका घेत होते. म्हणजे खुद्द सुधाकरराव नाईकांनी म्हटलं होतं संरक्षण मंत्रिमंडळातून शरद पवारांना काढून टाका आणि शरद पवारांच्या 12 मंत्र्यांना त्यांनी सस्पेंड करण्याची भूमिका घेतली होती गटातल्या. म्हणजे OBC आणि मराठा हा एका बाजूने संघर्ष OBCंच्या पातळीवर रंगला होता आणि शरद पवार मात्र OBC आणि मराठांना एकाच मंत्रिमंडळात ठेवण्याचा प्रयत्न करत होते. आणि भाजप तेव्हाच तिकडं उच्च जाती OBC आणि मराठा यांचं संघटन करत होते. म्हणजे ह्या जातीवर आधारित संघटन करण्याची पक्ष पातळीवरती फार मोठी स्पर्धा रंगली. आणि तेव्हाच सामाजिकदृष्ट्या आपण मागास आहोत असं म्हणायला मराठ्यांनी सुरुवात केली, असं म्हणायला OBCंनी सुरुवात केली आणि असं दबत्या आवाजात म्हणायला उच्च जातींनी पण सुरुवात केली. म्हणजे हे सगळं 90च्या तोंडावरती घडलेली घटना आहे. 1989, 92, 95च्या दरम्यान हे उफाळून वरती आलं. आणि मग यातून ज्याला जे सोयीचं होतं ते त्यांनी घेतलं. म्हणजे उदाहरणार्थ काय सोयीचं घेतलं तर शिवसेनेला मराठवाड्यात आधार पाहिजे होता म्हणून त्यांनी शिवसेनेतले मराठा महासंघातले नेते हाताशी धरले. अकोला जिल्ह्यातले मराठा महासंघाचे नेते हाताशी धरले बाळासाहेब ठाकरेंनी. गुलाबराव गावंडे असतील, नवले असतील, हे सगळे कुठं ना कुठं कनेक्टेड होते मराठा महासंघाशी. त्यांना त्यांनी कॉप्ट करून विधान परिषदेवरती घेण्याचा प्रयत्न केला. पण एकूण रचनेमध्ये बदल काय झाला तर जातींना जर आपल्याबरोबर ठेवायचं असेल तर आपला चेहरा मराठ्यांना फॉर आहे अशी एक रचना केली पाहिजे. तीच रचना भाजपमध्ये आली. म्हणून प्रश्न निर्माण झाला की भाजपनं त्यातल्या त्यात शिवसेना मराठ्यांची भूमिका घेते ना तर आपण OBCंची घेऊ म्हणून माळी, धनगर, वंजारी बरोबर माधव पॅटर्न उदयाला आला. आपण जसं की फरांदे, फोंडकर, अण्णा डांगे, मुंडे असे सगळे नेते त्यांनी पुढे. अगदी बरोबर हे घडलं. हे घडत होतं तेव्हा नुकतीच आतून अस्मिता उफाळायला लागली होती. आणि ती का उफाळायला लागली होती तर त्याचं एक जागतिक, भारतीय आणि महाराष्ट्राचं कारण आहे. ते कारण असं होतं की कुठलंही राजकारण घडतं तेव्हा प्रतिमा क्रिएशन असतं, प्रतिमेची निर्मिती असते. ती प्रतिमेची निर्मिती पहिल्यांदा अशी झाली की तुम्ही मागास आहात आणि मागास आहात हीच प्रतिमा क्रिएट व्हायला लागली आणि त्यात भर अनेकांनी घातली. पहिलं म्हणजे मागास प्रदेशांच्यासाठी महामंडळ आलं आणि त्यांनी घोषित केलं मराठवाडा मागास आहे, विदर्भ मागास आहे, अनुशेष त्यांचा मोठा आहे. त्याच्यामुळं मागास म्हणायला एक आधार झाला. दुसरा मागास म्हणायला आधार कोणता क्रिएट झाला
तर साधारणपणे राज्य सरकारने 1964 नंतर शेतीला काय द्यायचं सबसिडी, म्हणजे युरिया, सोपला, पाणी, वीज हे सगळं कमी कमी करत आणलं होतं. आणि 95ला तर 92ला 91ला जागतिकीकरण वाढल्यामुळं 95पर्यंत हे सगळं थांबवायची प्रक्रिया सुरू झालेली होती. आणि तुम्ही जागतिक मार्केटमध्ये जा, तुम्ही जमिनीचं म्हणजे हे करा, मोठ्या जमिनीमध्ये पिकवा, अशा भूमिका घ्यायला लागल्या. हां, त्यामुळे छोटे शेतकरी धास्तावले. आणि ॲक्च्युली हे काय चाललंय हे तेव्हाचा डिबेट आहे की हे शरद पवार म्हणत होते की तुम्ही जागतिकीकरण करा, परंतु त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या अनेकांना हे कळत नव्हतं. नंतर दुसरा मुद्दा आहे की शेतकऱ्यांची सबसिडी थांबवा, शेतकऱ्यांना खुल्या मार्केटमध्ये जाऊ द्या, शेतकऱ्यांना जागतिक पातळीवरती त्यांची फळं, पिकं, उत्पादन विक्रीला एक व्यवस्था उपलब्ध करून द्या. हे सुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळातल्या अनेकांना कळत नव्हतं. ही वस्तुस्थिती होती. तर मग हे शेतकऱ्यांपर्यंत किती जाणार, ह्याचा फायदा उठवला श्रीमंत शेतकऱ्यांनी. याचा फायदा उठवला शेतकऱ्यांमधल्या, म्हणजे ओबीसी जातीतल्या आणि मराठा जातीतल्या शिकलेल्या, ॲग्रिकल्चरमध्ये शिकलेल्या, इंजिनिअरिंग क्षेत्रात शिकलेल्या किंवा IIT शिकून आलेल्या मुलांनी. आणि त्यांचे एक कमर्शियल युनिट स्थापन केली. म्हणजे काय, जागतिक बाजारपेठेत कांदा पाठवायचा, जागतिक बाजारपेठेमध्ये डाळिंब पाठवायचं, ही एका बाजूला उदयाला आलं. आणि दुसऱ्या बाजूला याच मुलांनी जागतिक बाजारपेठेपर्यंत जायचं आहे म्हणून संघटनाही स्थापन केल्या. म्हणजे इथं पहिल्यांदा एक मोठा बदल घडत होता की मराठा जातीत एक नवा वर्ग उदयाला येत होता की जो शिक्षित आहे, व्यापारामध्ये रस आहे, अधिक शेतीतल्या मालावरती प्रक्रिया करून जागतिक बाजारपेठेत जायचं आहे, ही भूमिका अर्थकारणाची. आणि तेव्हाच त्या ग्रामीण भागामधल्या ओबीसींमध्ये आणि मराठ्यांमध्ये ज्याची शेती छोटी होती, ज्याला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यापुरता त्याचा उपयोग करायचा होता, त्या लोकांना सबसिडीज न मिळाल्यामुळे शेती पिकेना आणि वर्षाचं काय करायचं प्रश्न. आणि जी मुलं शिकलीत ती मुलांकडे हे पाहत म्हणायचे की माझा मुलगा इंजिनिअरिंगला गेला पाहिजे, मेडिकलला गेला पाहिजे, IIT गेला पाहिजे, परंतु त्याला जाण्यासाठी पैसे नव्हते, कारण खाजगीकरण येऊन खाजगी इन्स्टिट्यूट उभ्या राहिल्या होत्या. हां, यामुळे सगळ्या जिल्ह्यांमधल्या संस्था या खाजगीकरणावरती आधारलेल्या. आणि तिथं आपला मुलगा किंवा मुलगी जात नाही म्हटल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की आपण जास्तच मागासलेले आहोत. आणि सरकार तर काय करतंय, मागासांना म्हणजे अनुसूचित जातीला, अनुसूचित जमातीला अनुदान देतंय किंवा राखीव जागा ठेवतायत. त्यांना राखीव जागा ठेवल्यामुळंच माझं नुकसान होतंय असा भ्रम क्रिएट झाला. दुसरा भ्रम काय क्रिएट झाला, आता ओबीसी जागा लागू झालेल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवरती अजून 3 घटना घडल्या होत्या. पहिली घटना कोणती होती, ओबीसींना दिलं राखीव जागा, मंडल आयोग 1989चा. दुसरं, महिलांसाठी राखीव जागा आल्या. आणि तिसरं म्हणजे अंमलबजावणीच SC STंची होत नव्हती, ती 90मध्ये व्हायला लागली. म्हणजे राखीव जागा भरायला सुरुवात झाली. आधी जागा भरल्या त्या फार थोड्या भरल्या होत्या, त्या ज्यादा भरल्यामुळे ते डिसिजन मेकिंगमध्ये आले, ते पोझिशनला आले, ते निर्णय घेतायत याच्याबद्दलही प्रश्न क्रिएट झाले. म्हणजे पोझिशनला येऊन म्हणजे सगळे तुम्ही कल्पना करा, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष होणं, सभापती होणं किंवा सरपंच होणं किंवा एज्युकेशन सोसायट्यांमध्ये ते मुख्याध्यापक अशा पदांवरती येणं, या गोष्टींमुळं परिणाम असा झाला की आपल्या हातून काहीतरी बरंच गेलंय. याचा कॉन्शियसनेस जे शिकलेले होते त्यांच्यामध्ये क्रिएट झाला. हा कॉन्शियसनेस संस्था चालकांमध्ये क्रिएट झाला आणि हा कॉन्शियसनेस राजकारण करणाऱ्या नेत्यांमध्ये क्रिएट झाला. आणि तिथून पुढं मग ओबीसींच्या विरोधात बोलण्याची एक प्रोसेस, अनुसूचित जाती जमातींबद्दल बोलण्याची दुसरी प्रोसेस आणि तिसरी महिलांबद्दल बोलण्याची प्रोसेस सुरू झाली. आणि हे केवळ काय आपण म्हणतोय असं नाही, खुद्द शरद पवारांनी एकदा कहाणी सकाळच्या एका वर्धापनाच्या अंकात सांगितली होती, भाषणातच सांगितली होती. ते म्हणाले होते, मी प्रत्येक गावामध्ये जाऊन विचारलं की 95ला माझा पराभव का झाला आहे. त्यांनी सांगितलं कारण. ते म्हणे, साहेब
आमच्या घरातली व्यक्ती म्हणजे एक महिला स्टेजवर बसते आणि आम्ही पब्लिकमध्ये बसतो, आता आमची प्रतिष्ठा कुठं गेली? म्हणजे प्रतिष्ठेला आलेली रिॲक्शन होती. हाच मुद्दा आहे की ओबीसी मुख्याध्यापक झाले, ओबीसी प्राचार्य झाले, ओबीसी युनिव्हर्सिट्यांमध्ये गेले, अनुसूचित जाती जमाती गेल्या. ह्याच्यामुळं तो इतका संघर्ष पेटला की त्या संघर्षाने स्पर्धा हा गुण मागे ठेवला आणि स्पर्धेच्या ऐवजी द्वेष क्रिएट झाला. आणि म्हणून 95 नंतर तुम्ही आत्तापर्यंत बघितलं तर साधारणपणे ह्या 30 वर्षांमध्ये, म्हणजे आता आपण एक 25 आणि ते पहिले 5 धरले, तर प्रचंड द्वेषात बोलणं, रागात बोलणं किंवा तुमच्यामुळंच माझं नुकसान झालंय आणि मी देशोधडीला तुमच्यामुळंच लागलो, या भूमिका एकमेकांच्या विरोधात घ्यायला सुरुवात झाली. परंतु तुम्ही 1995च्या आधीची पार्श्वभूमी ह्या सगळ्या जातींची बघितली तर कॅनॉलला पाणी सुटलं तर ते पाणी ओबीसींच्याही रानामध्ये जायचं आणि मराठ्यांच्याही जायचं आणि ते दोघंजणं ते पाणी वाटून शेती करत होते. याच्याऐवजी ह्या राखीव जागांच्या प्रश्नामुळं असं झालं की तुमच्या दारात राखीव जागांमुळे भरती झाली, माझा मुलगा मात्र बाजूला राहिला. राखीव जागांमुळे तुमचा मुलगा डॉक्टर इंजिनियर झाला आणि माझा मुलगा किंवा मुलगी नाही झाली. ही तुलना व्हायला लागली आणि ह्या तुलनेचा परिणाम असा झाला की साधारणपणे युनिव्हर्सिट्यांमध्ये, कॉलेजेसमध्ये, गावामध्ये, वाडी वस्तीवरती, चौकाचौकांमध्ये म्हणजे चव्हाट्यांवरती, पब्लिक प्लेसमध्ये एकच चर्चा रंगली की ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये खूप मोठं भांडण आहे. आणि ही पहिल्यांदाच घटना 95 नंतर घडत होती. आणि 95 नंतरची जी पिढी आहे त्या पिढीला साधारणपणे आता जेनजी म्हणतायत लोक, त्या पिढीला पण हा अनुभव आलता, कारण ते 97-95च्या दरम्यान जन्मलेले होते आणि ते साधारणपणे जन्मल्यानंतर ते सगळे अनुभवत होते, जिथं जिथं जाईल तिथं तिथं. त्यामुळे जी तुम्ही असं म्हणतायत की टेक्नॉलॉजी पिढी जन्मली, टेक्नॉलॉजी त्यांना येते, अल्गोरिदम त्यांना माहीत आहेत आणि हे सगळं, परंतु त्यांना तिथं अनुभव एज्युकेशनमध्ये हा आला होता की ही अशी पण जात आहे, म्हणजे द्वेष केला जातोय, स्पर्धा आहे, स्पर्धेच्या पुढं प्रकरण गेलेलं आहे. आणि तेव्हा राजकीय पार्ट्यांनी आपला आधार वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नव्या पद्धतीची कॅल्क्युलेशन्स केली, जुनी कॅल्क्युलेशन मोडली. आता जुनं कॅल्क्युलेशन काय होतं तर सोपं कॅल्क्युलेशन होतं. म्हणजे उदाहरणार्थ जिल्ह्याला जो नेता होता तो मराठा होता, जिल्ह्याची जिल्हा परिषद होती ती ओबीसींकडे किंवा अनुसूचित जातींकडे दिली जायची, जिल्हा परिषदेला पंचायत समितीला ओबीसी निवडून आणायचे आणि विधानसभेला मात्र आपण स्वतः मराठा म्हणून निवडून यायचं, असं सूत्र होतं. म्हणजे तुम्ही कुठल्याही विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर पंचायत समितीचे सदस्य आणि जिल्हा परिषदेचा सदस्य हा जास्तीत जास्त ओबीसींकडे झुकलेला कल असायचा. आणि वेळ पडली तर मग ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मधल्या टप्प्यामध्ये मराठा पण करत असायचे, परंतु जनरली त्यांचा पॅटर्न कमीत कमी पंचायत समिती ओबीसींकडे देण्याचा होता. म्हणजे तिथं एका अर्थाने मराठा अधिक ओबीसी अशी लोकल शेप गव्हर्नमेंट आणि विधानसभा या पातळीची युती होती आणि ते दोघांनी मान्य केलेली होती. आता त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन अमुक तमुक असं तुम्ही मान्य कराल ते असलं तरी सुद्धा हा पॅटर्न होता, हे एक प्रारूप उदयाला आलं. आता हे प्रारूपच 95 नंतर पहिल्यांदा मोडलं आणि 95च्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला आणि शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या आणि काँग्रेसने कुठंही जाहीर केलं नाही असं की आम्ही पक्षाच्या पातळीवरती निवडणुका लढवतोय, कारण काँग्रेसला झाकली मूठ 1.25 लाखाची दाबून ठेवायची होती. हे जर दुसरे चालतं काय म्हणून ते अपक्ष आले, पक्षाकडून आले किंवा निवडून आले तरी आमच्या पार्टीत या, अशी एक भूमिका घेतली. याच्यामुळं एकूण परिणाम असा झाला की लोकल लेवलला कार्यकर्ता वर्ग ओबीसींमधला आणि मराठ्यांमधला शिवसेनेला आणि भाजपला मिळाला. हे 95, 96, 97च्या दरम्यान जे विखुरलेल्या निवडणुका होत्या त्यातून घडलं. परंतु त्या निवडणुकीपासून आजपर्यंत भाजपने आणि शिवसेनेने प्रयत्न असे केले
की लोकल लेवलला जर निवडून यायचं असेल तर आपण जातीचे काही पॅटर्न अभ्यासले पाहिजेत आणि त्याचे प्रयोग केले पाहिजेत. आता त्याचा प्रयोग म्हणून रिजन वाईज प्रयोग बदलत गेले. तर रिजन वाईज बदलत गेले म्हणजे तुम्ही सगळा विदर्भ बघितला तर तो ओबीसींचा डॉमिनेटेड आहे. म्हणजे कुठल्याही जिल्ह्यात जावा तुम्ही, वर्ध्यात तेली आहेत किंवा कुणबी आहेत असं ते होतं. हां, कोमटे आहेत. तुम्ही मराठवाड्यात आला तरी काही जिल्ह्यांमध्ये ओबीसी आहेत. उत्तर महाराष्ट्रात गेला तरी काही जिल्ह्यांमध्ये ओबीसी आहेत. मराठवाड्यातले काही थोडे जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा अधिक ओबीसी असा पॅटर्न आहे. त्याच्यामुळे इथं मी सांगतोय तो पॅटर्न उदयाला आलता. मराठा आणि ओबीसींमध्ये मताऐक्य होतं, परंतु विदर्भामध्ये ओबीसींच्या अंतर्गतच ओबीसींची स्पर्धा होती. त्याच्यामुळं विदर्भात मराठा वर्सेस ओबीसी द्वेष नाही, स्पर्धा पण नाही. स्पर्धा कुणामध्ये तर ओबीसीच्या अंतर्गत स्पर्धा. मराठवाड्यातली स्पर्धा मराठा वर्सेस ओबीसी आणि त्याचं मोठं रूप तुम्हाला दिसलं की गोपीनाथ मुंडे वर्सेस मराठा असंही त्याला रूप आलं. त्यामुळं त्यांनी टार्गेट ठेवलं होतं गोपीनाथ मुंडेंनी. जर टीका करायची तर फक्त शरद पवारांवर, मग दुसऱ्यावर टीका करत बसायचं नाही. आता तोच पॅटर्न पुढे उत्तर महाराष्ट्रामध्ये गेला, तो म्हणजे खडसे. ते ओबीसीमध्ये होते. तिकडं धुळ्याकडे गुजर पाटील होते पण ते ओबीसीमध्ये होते, परंतु किंवा धुळ्यामध्ये धनगर होते. हां, पण तिथलं ओबीसी वर्सेस मराठा 1-2 जिल्ह्यांमध्ये झालं, परंतु जनरली ओबीसी वर्सेस ओबीसीच झालं. म्हणजे तुम्ही नीट बारकाईने बघितलं ना तर ओबीसी नेताच ओबीसी नेत्यांच्या विरोधात बोलत होता राजकीय पार्टीमध्ये, म्हणजे पॉलिटिकल पार्ट्यांमध्ये. तो पॅटर्न तुम्ही घेऊन कोकणात आला तर कोकणाचं रूप तेव्हा नेमकं बदलत होतं. कोकणामध्ये प्रश्न काय क्रिएट झाला होता की कोकण हा सगळा समाजवादी होता. म्हणजे नाथपै होते, नंतर मधुदंडवते होते आणि त्यांनी कधी ह्या जातीचा फार काय विचार पण केला नव्हता. परंतु मधुदंडवतेंच्या नंतर म्हणजे मधुदंडवते आणि नाथपैंचं जर अपयश कशात असेल तर मुख्य अपयश आहे ते म्हणजे त्यांना नवीन नेतृत्व उभा करता आलं नाही जे त्यांच्यासारखं होतं ते. त्याच्यामुळं ते नेतृत्व कुठल्या पातळीवर गेलं तर त्या जातीच्या पातळीवर गेलं आणि एकदमच मोठ्या प्रमाणावरती मुंबईकडून खाली तळकोकणाकडे जातीची चर्चा सुरू झाली. म्हणजे मुंबईमध्ये सगळे लोक जे गेले ते काय, तेव्हा मुंबई म्हणजे महानगर आहे आणि महानगराची अस्मिता स्वीकारली असं काय नव्हतं. तिथं जातवाईज कॉलन्या होत्या, जातीच्या जातीत लोक राहत होते किंवा कोकणातले जिल्हे जसे होते, तालुके होते, तशा तिथं वसाहती पण होत्या. खुद्द याचा अभ्यास एकदा भालं भोळेंनी केला होता तर ते म्हटले होते की मुंबईमध्ये अशा गोष्टी आहेत. परिणाम असा झाला की तिथला मुंबईचा की मुंबईमधले नेते तळ कोकणात आले आणि तळ कोकणामध्ये संघटन वेगळ्या पद्धतीने सुरू झालं. म्हणून तेल्यांचं संघटन, भंडारींचं संघटन, कुणब्यांचं संघटन, आग्र्यांचं संघटन असं सुरू झालं आणि त्यांच्या संघटना पण उदयाला आल्या. म्हणून कुणबी महासंघ उदयाला आला, कुणबी सेना उदयाला आली, त्याच्यानंतर आगरी संघटना उदयाला आली, भंडारींची संघटना उदयाला आली आणि परिणाम असा झाला की कोकणामध्ये पुन्हा 2 डिबेट वाढले. पहिला डिबेट कोणता वाढला तर हा कोकणच मुळी मागास आहे. कोकण मागास असेल तर ह्या जाती पण मागास, ही त्यांना ती अस्मिता पुन्हा आली आणि त्या दरम्यान ही जी कोकण रेल्वे आली तिनं कोकणाची अस्मिता बदलून टाकली. आपण मागास असण्यापेक्षा आपण प्रगती केली पाहिजे आणि इतकी प्रगती कोकणामध्ये सुरू झाली की त्या प्रगतीमधून चाकरमानी व्यवस्था होती त्याच्याऐवजी सेल्फ इकॉनॉमिक क्रिएट व्हायला लागली. म्हणजे तुम्ही सिंधुदुर्गापासून रायगडपर्यंत पाहत गेला तर खूप मोठा बदल झाला आहे कोकणामध्ये आणि त्या बदलाच्या परिणामातून तिथल्या मतदारसंघातल्या जाती मोजणं, त्या जातीवर आधारित उमेदवार देणं आणि निवडणुकीत जिंकून येणं, ह्या सगळ्या प्रक्रियेतून नेत्यांच्या ओळखीच बदलल्या. म्हणजे जे नारायण राणे मुंबईमध्ये असताना शिवसैनिक होते तेच नारायण राणे तळ कोकणात गेल्यावर शिवसैनिक किती राहिले
आणि मराठा आरक्षणासाठी त्या कमिटीचे अध्यक्ष हो. होण्यापर्यंत, म्हणजे हा किती मोठा प्रवास आहे तुमच्या बरोबर. कल्पना येईल. भंडारी समाजाचे अनेक नेते चित्रपट उद्योगात होते आणि जागतिक पातळीवरती कार्यक्रम करत होते. ते भंडारी समाजाचे नेते भंडारी म्हणून बोलायला लागले. हे प्रचंड मोठा परिणाम. किंवा दुसरं म्हणजे कुणबी समाजाबद्दल लोक अभ्यास करायच्या ऐवजी आमचं प्रचंड गरिबी आहे म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणात असा असंतोष व्यक्त करायला लागले. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की कोकणातला संघर्ष मराठा व्हर्सेस कुणबी नव्हता, तिथला संघर्ष कुणबी व्हर्सेस कुणबी सुरू झाला. कारण का, भंडाऱ्यांची स्पर्धा कुणब्यांशी होती, रायगडमध्ये आगऱ्यांची स्पर्धा आगऱ्यांशीच होती आणि ती पुन्हा 2 आगरी क्रिएट झाले. 2 आगरी म्हणजे कोणते, अर्बनाईजमधनं आलेला आगरी वेगळा आणि रुरलमधला आगरी वेगळा. त्याच्यानंतर सेवा सेक्टरमधला वाळूच्या क्षेत्रातनं आगरी आलेला वेगळा आणि प्रत्यक्ष शेती करत असणारा आगरी वेगळा. म्हणजे एकूण तुम्ही पाहिला गेला तर भांडण मोठं निर्माण झालं ओबीसी व्हर्सेस ओबीसी आणि तिथल्या लोकल विकासाच्या स्पर्धेचं. पण त्याला मोठं रूप प्राप्त झालं. हे भांडण मराठा व्हर्सेस ओबीसी आहे. आणि ते कसं, तर नारायण राणेंनी मराठा आरक्षणाच्या कमिटीचं प्रमुखपद त्यांना देऊन टाकलं. ते मराठ्यांची भूमिका घेत आहेत. ही पहिली प्रतिमा पुढं आली. दुसरी प्रतिमा पुढं काय आली, पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला आहे, कोकणाचा विकास झाला नाही. जसा विदर्भ मागास आहे, जसा पश्चिम मराठवाडा मागास आहे, तसा हा कोकण पण मागास आहे. याला मागास ठेवलं पश्चिम महाराष्ट्राने. पुन्हा ते मराठ्यांच्याच पद्धतीने घडलं. म्हणजे त्यांच्यामुळं आम्ही मागास राहिलो. एकूण तिथं मराठा व्हर्सेस ओबीसी अशी एक प्रतिमा क्रिएट झाली. म्हणजे मी मगाशीच म्हणालो की प्रतिमा क्रिएशन म्हणजे राजकारण. ह्या प्रतिमा क्रिएशनमध्ये भर घातली ती म्हणजे मधु दंडवतेंच्या विरोधात मेजर सावंतांना जे उभा केलं होतं, तर ते मराठा व्हर्सेस उच्च जाती असं दिसलं. आणि याचाही परिणाम असा झाला की ते जातीकडे वळायला लागलं. एकूण त्याचा परिणाम म्हणून सगळ्या तुम्हाला कोकणामध्ये जात संघटना, जातींबद्दलचे आक्षेप, जातीबद्दलचा अभिमान आणि एकूणच वेगवेगळ्या जुन्या काळात आपण खूप प्रगत होतो अशा काहीतरी कल्पना पुढं आल्या. आणि आपल्याला जाणीवपूर्वकच पश्चिम महाराष्ट्रातून विकासाचा निधी तिकडे नेल्यामुळे मागास ठेवलंय. यातून तो द्वेष, ती स्पर्धा क्रिएट झाली. आणि यामुळे जात नावाच्या गोष्टीचं तिथं एक नवी प्रतिमा पुढं आली. आता हे पश्चिम महाराष्ट्रात हा पॅटर्न नव्हता खरं तर. याचं कारण होतं की पश्चिम महाराष्ट्रातली स्पर्धा पुन्हा वेगळी आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात गेला तर साधारणपणे 3च जातीत मोठी स्पर्धा होती. एक मराठा, धनगर आणि तिसरं माळी. परंतु माळी अनेक दिवस स्वतःला मागासच म्हणत नव्हती. कारण माळ्यांचं स्थान मराठ्यांच्या तोडीचं होतं, किंबहुना मराठ्यांपेक्षा जास्त प्रगत होते. तुम्ही अहमदनगरमधले माळी पहा, पुणे जिल्ह्यातले माळी पहा, साताऱ्यातले माळी पहा. नंतर दुसरा मुद्दा, जे लिंगायत म्हणत होते ते लिंगायत, कोल्हापूरमधले लिंगायत पहा, सांगलीतले लिंगायत पहा, सोलापूरमधले लिंगायत पहा. ते मराठ्यांच्या नुसते तोडीचे नव्हते, तर मराठ्यांची फाईट करून पुढे जाणारे होते. आणि तिसरा मुद्दा जैनांचा होता की जो जैन समाज होता तोही प्रगत होता. म्हणजे जैनांचे साखर कारखाने होते, कोरेंच्या साखर कारखाना वारणासारखा प्रकल्प होता. आणि पहिला साखर कारखाना तर माळी समाजाने माळेगावला म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरसच्या जवळ काढलेला होता. म्हणजे खाजगीकरणामध्ये त्या ठिकाणी गेलेले हे सगळे लोक होते माळीनगरचा. म्हणजे स्पर्धा जर होती ह्यांच्यामध्ये तर ती इकॉनॉमिक स्पर्धा होती, प्रगतीची. म्हणजे आम्हाला प्रगती करायची आहे. अगदी ती प्रगती अशी होती, साखर कारखाना काढण्याची होती, सहकार काढण्याची होती आणि शहरी भागामध्ये येऊन सेवा सेक्टर डेव्हलप करण्याची पण होती. म्हणजे सगळ्यात उदाहरण उत्तम द्यायचं झालं तर पुण्यामधलं मार्केट यार्ड असेल, मुंबईमधलं मार्केट यार्ड असेल, हे माळे आणि मराठ्यांच्या ताब्यात होतं. पुणे शहरामध्ये सगळा माळे आणि मराठ्यांचा दबदबा होता. आणि विशेषतः तुम्हाला माहीत असेल तर हे
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मराठा जातीचे होते, तेच महानगरपालिकेमध्ये येऊन महापौरसुद्धा झाले होते. उरसळ नावाची व्यक्ती सासवडच्या आसपासची. म्हणजे मुद्दा काय क्रिएट होतो की त्यांना कधी तेव्हा फिलिंगच नव्हतं की आपण मागास आहोत. त्यांना फिलिंग असं होतं की आपण प्रगती करू शकतो आणि आपल्याला प्रगती करायचं असेल तर काँग्रेस पार्टीत गेलं पाहिजे. आणि यामुळे शेतकरी कामगार पक्षातले हे सगळे लोक काँग्रेसमध्ये आले होते. म्हणजे तुम्ही कराडचे मोहिते घेतले, अकलूजचे मोहिते घेतले किंवा अजून तुम्ही कुणाला घ्या, ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना वाटलं नाही आम्ही मागास आहोत, ओबीसी माळ्यांना वाटलं नाही आम्ही मागास आहोत, आणि तिसरं म्हणजे ज्या लिंगायतांना वाटलं नाही. जर मागास कोणाला तेव्हा वाटत होतं तर ते धनगर समाज होता. आणि धनगर समाज का, तर त्याचं एक कारण असं मोठं होतं की धनगर समाज हा शेती पण करायचा आणि पशुपालन पण करायचा. आता तुम्ही म्हणा पशुपालनाशी याचा काय संबंध आहे, तर शेती करणारा माणूस शिकत होता, म्हणजे शाळेत जात होता, उच्च शिक्षण घेत होता. धनगर समाजाच्या पशुपालनामुळे आणि अशा फिरती गोष्टींमुळे परिणाम असा झाला की शिक्षणावर परिणाम झाला. आणि शिक्षण हेच प्रगतीचं, विकासाचं, मोजमापाचं एक निकष होता. तिथं ते पहिल्यांदा अस्मिता क्रिएट झाली नवी की आपण मागास आहोत. दुसरा मुद्दा क्रिएट झाला की ती तुलनात्मक दिसायला लागली. म्हणजे माळ्यांच्या तुलनेत, मराठ्यांच्या तुलनेत, जैनांच्या तुलनेत, लिंगायतांच्या तुलनेत. आणि या सगळ्यातून लँग्वेज म्हणजे बोलण्याची लँग्वेज, व्यवहारातलं सगळं गणित हे बदलायला लागलं. तरीसुद्धा तुम्हाला जर माहीत असेल तर 1995च्या आसपास एक महाराष्ट्र टाईमला का कुठंतरी एक मोठा लेख गाजला होता. तो कोणता, धनगर म्हणजे धनाचा आगर असणारे लोक, या आशयाचा लेख लिहिला गेला होता. त्याच्यावर प्रचंड टीका झाली, त्याच्यावरती प्रचंड म्हणजे सामाजिकदृष्ट्या वादविवाद झाले. मुद्दा मला ते आहे का नाही ह्यात पडायचं नाही, पण माझा मुद्दा एवढाच आहे की अस्मिता क्रिएट झाली, आम्ही मागास आहोत, आमच्याकडे संपत्ती नाही, आमच्याकडे धनाचा आगर नाही. आता प्रश्न क्रिएट झाला की जो समाज म्हणतोय मी मागास आहे, त्या समाजाला तुम्ही मागास आहे सांगून आपल्याकडे आणता येतं का? हा सगळा पॅटर्नचा अभ्यास BJPमध्ये चालला होता. प्रमोद महाजन त्यावेळेस ॲक्टिव्ह होते. प्रमोद महाजनांवरती भागवतांचा परिणाम झाला होता. भागवतांनी त्यांना ट्रेनिंग दिलं होतं. तेच सगळं ट्रेनिंग त्यांनी गोपीनाथ मुंडेंना दिलं होतं. यातून त्यांनी माधव नावाचा पॅटर्न, माळी धनगर वंजारी क्रिएट केला. त्यात ॲक्च्युली धनगरांनाही फार सत्ता मिळली असं नाही, माळी समाजाला मिळली असं नाही, परंतु तरीसुद्धा अहमदनगरमधले माळी समाजाचे प्रतिनिधी त्या पॅटर्नमध्ये होते. सांगलीमधले धनगर समाजाचे प्रतिनिधी अण्णा डांगे त्याच्यामध्ये होते. आणि खुद्द गोपीनाथ मुंडे तर त्याचे शिल्पकारच होते, वंजारी होते ते. पण आता मुद्दा क्रिएट झाला, हे सगळं जातीव आधारित चाललेलं उलटं करण्याची प्रोसेस सुरू झाली. उलटं का करायचं, तर असं राजकारण किती दिवस चालू ठेवायचं. म्हणजे धड हे काँग्रेसकडे पण पूर्ण जात नाही, भाजपकडे पण पूर्ण जात नाही, शिवसेनेकडे पण पूर्ण जात नाही, अधिक मराठ्यांची भूमिका घेऊन राष्ट्रवादी काय करत असेल तर तिच्याकडे जात नाही. मग ही पार्टी सिस्टीमच मोडली पाहिजे. ही पार्टी सिस्टीम मोडण्याची प्रोसेस 2014 नंतर एकमुखी निर्णय घेऊन BJPनं डिफाईन केली. त्यांनी ते डिफाईन केल्यानंतर त्यांनी ओबीसींना पाठीमागं 2 नंबरला ठेवायचं आणि 1 नंबरला मराठा आणायचे. म्हणून तुम्ही 2014 नंतरच्या ज्या निवडणुका झाल्या लोकलशिप गव्हर्नमेंटच्या, त्याच्यामध्ये मराठ्यांना तिकीट देण्याकडे BJPचा कल होता, म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समित्या. त्याच्यानंतर त्यांचा कल आणखी एक होता, 9 बौद्धांना तिकीट द्यायचं आणि 9 बौद्धांना पदं द्यायची. मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा हा पॅटर्न त्यावेळेस गाजला. म्हणजे नागपूर महानगरपालिका, पुणे महानगरपालिकेमध्ये तर त्यांनी उपमहापौर पदापर्यंत ते गेले होते. जिल्हा परिषदेमध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणावरती निवडून आले. आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वाखालची तेव्हाची, त्याच्यानंतर शिवसेना, काँग्रेस ह्यांचे अनुसूचित जातीचे, त्याच्यानंतर जमातीचे आणि ओबीसी उमेदवार
पडायला सुरुवात झाली आणि लोकल शेप गव्हर्नमेंटमध्ये तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराखाली ह्या सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये ते लोक निवडून आले। याच्यामुळे तुम्हाला एकूण महाराष्ट्र पातळीची रचना कशी क्रिएट झाली, राज्याच्या पातळीवरती देवेंद्र फडणवीस, त्यांच्या खालच्या नेतृत्वामध्ये 2 नंबरला स्थान मराठ्यांना देऊन टाकलं त्यांनी। उदाहरणार्थ विरोधी पक्षनेते असणारेच विखे पाटील यांना त्यांनी BJPत आणलं आणि सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये त्यांनी अहमदनगरपासून शिरकाव करायला सुरुवात केली। तिसरा पॅटर्न त्यांनी OBCंना ठेवलं, परंतु तरीसुद्धा त्याच लेवलला अनुसूचित जातींना ठेवलं। ही एकूण त्यांची रचना होती। ही साधारणपणे 14 पासून 19-20 पर्यंत चालली। पुन्हा निवडणुका स्थानिक निवडणुका झाल्या नाहीत, म्हणजे पंचायत राज्याच्या। त्याच्यामुळे नवा पॅटर्न काय त्यांचा आला का, तर तिथं पॅटर्न तुम्हाला दिसत नाही, कारण तिथं निवडणुकाच नाहीत तर पॅटर्न येण्याचा काय संबंधच दिसत नाही। परंतु या कालखंडामध्ये राजकीय दृष्ट्या मला प्रतिनिधित्व करायला मिळलं नाही, हा अपेक्षा भंग ग्रामीण भागात शहरी भागात झाला आणि त्यांनी जात संघटनांच्या मदतीने आपल्या अस्मिता व्यक्त करायला सुरुवात केली आणि त्यातला आरक्षणाचा मुद्दा 1 नंबरला आला। तो उद्रेक जो आहे तो यातनं झाला। ह्यातनं उद्रेक, त्यांना प्रतिनिधित्व मिळलं असतं तर ह्यात प्रतिनिधित्व करायची काय गरज नव्हती, त्यांनी प्रतिनिधित्व त्यांना मिळलं नाही ना। हेच तुम्ही महानगर पातळीवरती बघा, महानगरपालिकेमध्ये नगर परिषदेमध्ये लोकांना पंचायत राज्यामध्ये जसं म्हणजे ग्रामपंचायत जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये चान्स नाही, त्या नेत्यांनी करायचं काय, तर त्यांना अशी घटना झाली की आपल्याला राजकीय सहभागाच्या संधीसाठीचे ह्या यंत्रणा उपलब्ध नाहीत तर जात संघटना उपलब्ध आहे। मग जात संघटनेची बैठक सर्वात मोठी झाली आणि पंचायत राज्याची बैठकच होत नव्हती, त्यामुळे पुढारपण कुणाचं करणार हे। त्याच्या आधी ह्यांचा बंगला, ह्यांचा वाडा म्हणजे लोकांनी गजबजलेला होता। लोक यायचे, भेटायचे, त्यांच्या समस्या सोडवायचे, हे सुद्धा पुढाकार घेऊन माळी असतील, धनगर असतील, वंजारी असतील किंवा OBC असतील आणि मराठा असतील तर त्यात ते ॲक्टिव्ह होते। परंतु ह्यांचं पंचायत राज्यच थांबलं, त्याच्यामुळे ह्यांनी आता स्वतःचं मी नेता आहे, मला प्रतिष्ठा आहे, मी दुसऱ्याचा सत्कार केला पाहिजे, मी दुसऱ्याचं पुढारपण केलं पाहिजे, हे सगळं थांबल्यामुळं ह्यांना कुठंतरी आधार शोधायचा होता आणि तो त्यांना आपोआपच उपलब्ध झाला। लोक म्हणतात मी मागास आहे आणि मग त्या लोकांचं नेतृत्व करून त्यांच्या संघटनांमधून पुढे यायचं। म्हणजे आजची ज्या पिढीला राजकीय नेता लोकल पातळीवरती व्हायचे ते सगळे लोक कोणत्या ना कोणत्या आरक्षणाच्या पद्धतीशी कनेक्टेड आहेत। म्हणजे ते SCच्या असू द्यात, STच्या असू द्यात, मराठ्यांच्या असू द्यात किंवा OBCंच्या असू द्यात, ह्यांना असं वाटतं की आपल्या जातीशी कनेक्ट झालो, कमीत कमी एवढी तरी वोट बँक आपल्या हाताशी लागेल, कारण त्यांचं संघटन करण्यासाठी काहीच आपल्या हातात नव्हतं। म्हणजे राज्य संस्थेची ही छोटी युनिट आहेत, परंतु यांच्या योजना दिल्या की ते लोक तुमचे लिडरशिप मान्य करत होते। ह्यांच्या योजनाच आता प्रशासन राबवतंय तर प्रशासनाची लिडरशिप आली होती, ह्यांची पब्लिकमधली लिडरशिप नव्हती। त्याच्यामुळे एकूण मोठा परिणाम असा झाला की लीडरमध्ये जी सापेक्ष वंचितता क्रिएट झाली होती की माझी प्रतिष्ठा गेली, मला लीडर होता येत नाही, तर त्याच्यासाठी आता कमीत कमी समाजाचा तरी लीडर होऊया, म्हणून हे एका अर्थाने पॉलिटिकल लीडरशिपकडून सोशल लीडरशिपकडे वळलेले दिसत आहेत। मग याच्यामुळे एकूण संघटन करण्याची पद्धत बदलली। मग आरक्षणाचा मोर्चा निघाला, आरक्षणाबद्दल लोक बोलायला लागले की हे लोक पोटतिडकीने बोलायला लागतात, ते सर्व मिळून एकत्रितपणे पाठिंबा द्यायला लागतात, त्याच्यानंतर सर्व मिळून त्यांच्याबद्दलच्या सेवा सुविधा पुरवायला लागतात। हे तुम्ही कुठल्याही म्हणजे जातीच्या संघटनेमध्ये जावा किंवा आरक्षणाच्या भूमिकेत जावा। आता मग मी असं म्हणतोय, त्याला तुम्ही म्हणाल मग आमच्या गरिबीवरती तुम्ही असं म्हणताय का आरक्षणच नको, मी आरक्षण वगैरे काय नको असं म्हणालेलं नाही। माझं एवढंच काय म्हणणं आहे, आरक्षण नावाच्या गोष्टीमधून आपला फायदा होणार नाही हे सगळ्यांना माहीत आहे। कुणाला माहीत नाही असं, सगळ्या म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून गावातला एकदम तळागाळातला माणूस आहे त्याला पण माहीत आहे, कारण राज्यसंस्था जागाच भरत नाही। तुम्ही कुठेही जावा भारतात, कुठेही जागा भरलेल्या नाहीत। जर जागाच भरल्या नाहीत तर ह्यांना नोकरी कुठून लागणार आहे। राहिला मुद्दा, जर सगळ्या
सरकारी यंत्रणा आता बंद झालेल्या आहेत आणि खाजगी प्रकारची एज्युकेशन सोसायट्या सुरू झालेल्या आहेत, तर त्यांना तिथं कोण सेवा सुविधा देणार आहे? तिसरा मुद्दा, मुलं आपली शाळांमध्ये घालण्याची प्रोसेस. जिल्हा परिषदेच्या शाळेत तुम्ही घालत नाही, मग जुन्या महाविद्यालयांमध्ये तुम्ही कशाला घालता? विद्यापीठांमध्ये सगळ्यांची मुलं मुली कुठं शिकतायत? तर इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये, खाजगी विद्यापीठांमध्ये शिकतायत किंवा परदेशात निघून जात आहेत. म्हणजे मुख्य स्पर्धा तर बदललेली आहे, बरोबर. ती पण कळत नाही असं नाही. कारण आता वाडी वस्तीवरचा मुलगा किंवा मुलगी, त्याला घ्यायला एक खाजगी गाडी येते, तिथून त्याला कलेक्ट करतायत आणि घेऊन जात आहेत आणि आई वडील त्याचे खुशीनं पैसे भरतायत. म्हणजे त्यांनी हे मनात मान्य केलेलं आहे की हे आपल्याला काय रिझर्वेशनमुळे होत नाही. मग हे घटना असताना सुद्धा आरक्षणाच्या बद्दल इतका इमोशनल समाज काय आहे? तर त्याचं कारण मला प्रतिनिधित्व करण्याची संधी जी पॉलिटिकल इन्स्टिट्यूटने दिली नाही, ती कुठंतरी चुकीच्या ठिकाणी शोधतायत, हे एक कारण आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे, तुम्ही हायली या महाराष्ट्राला म्हणजे अति राजकीय केलं होतं. म्हणजे असं म्हटलं जायचं की प्रत्येक घरामध्ये मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्यानंतर तो रडत येत नाही, राजकारण म्हणता म्हणता जन्माला येतो. म्हणजे इतकं मला राजकारण करायचं ह्या फॅशन क्रिएट झाली होती. आता त्याला थांबवणार कसं तुम्ही? आणि प्रत्येक पक्षाने प्रत्येकाला शब्द देऊन टाकला होता की तुम्हाला पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका देतो, वरचं त्यांचं सोडून द्या. त्यांना तिथंच चान्स नाही, तर ते एकतर वर बघायला गेले विधानसभा पातळीवरती, तिथं नाही मिळत म्हटल्यानंतर आता समाजाचं तरी लिडरशिप करू. असं करून एकूण या सामाजिक समस्या या राजकीय झाल्या, असा भास क्रिएट झाला. ॲक्च्युली राजकारणाच्या पातळीवर वेगळं आहे, समाजाच्या पातळीवरती वेगळा आहे. आणि समाजामध्ये जो गुंता क्रिएट झाला आहे, द्वेष क्रिएट झाला आहे, त्यातलं अतिराजकीयकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हा मुद्दा खरं तर मला असं वाटतं की अनेकदा चर्चेमध्ये घेतलाच जात नाही. परंतु तुमच्या सगळ्या चर्चेमध्ये तुम्ही नीट बारकाईनं पाहिलं तर कितीतरी दिवस निवडणुका झाल्या नाहीत. याच्याबद्दल त्या पुढाऱ्यांनी इतकंच सोशल सर्व्हिसमधल्या लोकांना सुद्धा वाईट वाटत राहतं. आणि ते म्हणजे टीका टिप्पणी कुठल्या पक्षावर करायचा हा मुद्दा नाही. एकूण याच्यामध्ये सगळेच लोक दडलेले आहेत. म्हणजे जितके राजकीय पक्षांचा भूमिका आहेत तितकंच न्यायालय पण आहे. न्यायालयाने स्टे देणं असेल, त्याच्याबद्दलचे निकाल देणं असेल, किंवा राज्य निवडणूक मागासवर्ग आयोग असतो, त्याने डेटा नीट कलेक्ट केला नाही, त्या डेट्यावर त्या आधारित सरकारला नीट सल्ला दिला नाही, अशा सगळ्याच यंत्रणांनी मिळून प्रॉब्लेम क्रिएट करण्यामुळे ह्या पार्श्वभूमीवरती आपण आलो आहे की राजकारण नावाची यंत्रणा वेगळी आहे आणि समाजकारण नावाची वेगळी आहे. ती तशी न होता ती एकमेकात मिसळली गेली बेमालूमपणे. याच्यामुळे आज कशाला समाजकारण म्हणायचं, कशाला राजकारण म्हणायचं, हेच कुणाला कळेना. हे बिरबलासारखं झालं. ते म्हणते की प्रश्न म्हणजे वस्तू हरवली एकीकडं आणि शोधतायत दुसरीकडं. पण सर, हे तुम्ही बरोबर आहे. मगाशी तुम्ही म्हणाला की शिक्षणाचं पण तुम्ही उदाहरण दिलं. मग दुसरीकडं जरांगेंना जो पाठिंबा मिळताना दिसतोय तिथल्या, जरी मराठवाड्यामधला असला जास्त, त्या सगळ्या 5 जिल्ह्यांमधला, त्याच्यामध्ये ते सुद्धा एक आशा दाखवतात की आरक्षण का पाहिजे? तर शेती परवडत नाही आहे, शिक्षण परवडत नाही आहे, किमान तुमच्या मुलाला किंवा मुलीला फीमध्ये सवलत मिळेल, नोकरी मिळेल. मग ते घेऊन पण आले ना की या मुलाची बघा, ह्याला मिळालं कुणबीचं प्रमाणपत्र, हा OBC झाला, ह्याला शिक्षणामध्ये सवलत मिळाली, हा इंजिनियर झाला, हा मेडिकल झाला. आणि त्याच्यामुळं मग कुठंतरी तो एक विश्वास तर निर्माण झाला आहे. तुम्ही एकीकडं असं म्हणताय की ही बरोबर आहे वस्तुस्थिती की खाजगीमध्ये जात आहेत आणि मान्य, परंतु मग हे समर्थन मिळताना पण दिसते की इकडं, आणि त्याच्यामुळं मग ती गर्दी पण दिसते. भले त्यांनाही माहिती आहे की सरसकट OBC मिळणार नाही आहे, म्हणून त्याने आता खुशकीचा मार्ग पण घेतला की बाबा गॅझेट लागू केलं, प्रमाणपत्र मिळालं किंवा ॲफिडेव्हिट दिलं, मला मिळतंय. आणि मग तशा पद्धतीनं का होईना, म्हणून तर भुजबळ वगैरे धास्तावलेत ना, JR रद्द करा वगैरे. तर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय मग या ह्याच्याकडं? मला असं वाटतं बरं का की हे सगळं चित्र म्हणजे OBCंनी सुद्धा नीटपणे समजून घेतलं पाहिजे आणि मराठ्यांनी पण नीट समजून घेतलं पाहिजे. हे चित्र मी तुम्हाला सांगतोय तसं थोडं फसवं पण आहे. ते फसवं काय आहे? समजा तुमच्याकडे 100 लोक आहेत,
त्यातला तुम्ही एक माणूस आणता आणि त्याला म्हणता की ह्याला नोकरी लागली, हा इंजिनियर झाला, ओके. पण 99चं काय? प्रतिकात्मक आहे तुमचं असं म्हणणं आहे. हां, ह्याला अक्षरशः म्हणजे दिखाऊ स्वरूप म्हटलं जातं. म्हणजे आपलं न्यायव्यवस्थासुद्धा अशीच करते, तो सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. आता दुसरा मुद्दा, हे ओबीसींबद्दलही खरं आहे, तसंच मराठ्यांबद्दलही खरं आहे. आता दुसरा मुद्दा काय आहे, जरांगे पाटील म्हणतायत किंवा छगन भुजबळ म्हणतायत, त्यांचं त्यात सामाजिकदृष्ट्या त्यांची भूमिका असेल तर ती चुकीची आहे असं नाही. तुम्ही म्हणसाल असं तुम्ही दुसरं म्हणताय का, तर त्याचं कारण असं आहे, तुम्ही फक्त मुंबई सोडून द्या आणि पुणे, फक्त पुणे सिटी, उरलेल्या महाराष्ट्रात शिल्लक काय राहिलं? त्या महाराष्ट्रामध्ये पाणी नाही, त्या महाराष्ट्रामध्ये वीज नाही, त्या महाराष्ट्रामध्ये चांगलं शिक्षण नाही, त्या महाराष्ट्रामध्ये दळणवळणाची चांगली सुविधा नाही. जर हे सगळं तिथं असेल तर ह्या सगळ्या लोकांनी त्यांची भूमिका घ्यायची असेल, मग तिथल्या लोकांची, तर ते म्हणणारच की आम्हाला काहीच मिळत नाही. पण हे कुणी थांबवलं, ह्या सगळ्याला कुणी थांबवलं? तर मी तुम्हाला आधीच सांगितलं, 1964 नंतर कल्याणकारी राज्य थांबलं आणि त्यांनी हे सगळं थांबवलं आहे. म्हणजे आज तुम्ही पहा, एस टी महामंडळ, त्या एस ट्या कुणाच्या आहेत? तर पार्टनरशिपमधल्या आहेत. एस टी स्टँड आहे का? कुठंही त्या थांबत आहेत. त्याच्यानंतर तुम्ही दुसरं शिक्षणाचं मी आत्ताच सांगितलं, खाजगी शिक्षण संस्था निघाल्यात. त्याच्यानंतर तिसरं तुम्हाला पाहायला मिळलं तर साधारणपणे पाणी आणि वीज. बरोबर. ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यात वीजच नसेल तर ते शेतीचं काय किंवा राहायचं कसं? पाणीच नसेल तर आंघोळ कशी करायची? पिण्याच्या पाण्याचं काय? ह्याच्यामुळं त्या जरांगे पाटलांचं म्हणणं किंवा छगन भुजबळांचं म्हणणं ह्याच्यामध्ये ते खरं आहे असं त्यांच्या फॉलोअर्सला सगळ्या वाटायला लागतं. परंतु ते जे म्हणतायत की हे आरक्षणामुळं होतं आहे, तसं नाही, तर हे सरकारने कल्याणकारी योजना थांबवल्यामुळे होत आहे आणि त्याचा इतिहास 1964 पासूनचा आहे. बरोबर. मग आता स्वाभाविकपणे प्रश्न, आपण हा पहिला टप्पा आहे की हां, मला तेच विचारायचं की हा सगळा गोंधळ बघता आणि हे सगळं रॅशनली कोणी विचार करत नाही, सगळं अस्मिता आणि भावनिकच विचार करतोय. आता जो बिगुल वाजलेला आहे निवडणुकांचा, याच्यामध्ये कुठलाही पॅटर्न नाही. तुम्ही ते फार उत्तम सांगितलं की कसे पॅटर्न बदलले, पण निवडणुकात झाल्यामुळं कुठला पॅटर्नच नाही आहे. बरोबर. देवेंद्र फडणवीस 2014 कसे आले आणि पॅटर्न कसा बदलला. आता पॅटर्न नसताना जेव्हा आपण या सगळ्या निवडणुकांना सामोरे जातोय, तेव्हा ही सगळी परिस्थिती बघता कुणाला कसा फायदा होऊ शकतो हे तुम्ही सांगू शकाल का? पार्टी वाईज पण, रिजन वाईज पण. म्हणजे भाजपला जो अत्यंत हुशार आहे, तुम्ही म्हणाला की कशा पद्धतीनं मग मंडल क मंडल, तसं ओबीसी आणि हिंदुत्व हा त्यांचा आपल्याला दिसतोय. किंवा राष्ट्रवादीचा काही अजेंडा असेल, काँग्रेसचा काय अजेंडा आहे की मला माहीत नाही. तर तुम्ही हे सांगा थोडंसं की हे सगळं बघता, ही परिस्थिती गोंधळाची आणि ही सगळी आरक्षणाची, आता जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांना सामोरं जातोय तेव्हा राजकीय आरक्षण हाच कळीचा मुद्दा आहे. काय काय फायदा नुकसान होऊ शकतं पार्टी वाईज आणि रिजन वाईज पण? आत्ता निवडणुका जर झाल्या तर मला असं वाटतं की या सगळ्या निवडणुकांमध्ये पहिला फायदा हा भाजपला होणार. सगळीकडं, मुंबईपासून ते सगळीकडे महाराष्ट्रात टोटल. आता ह्याचं का होणार? मी काय भाजपची बाजू घेत नाही, पण भाजपला फायदा होण्याची कारण आहेत. पहिलं कारण आहे, भाजपच्या सर्व संघटनेमध्ये ओबीसी आणि मराठा यांचा तोल सावरला आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस बाजूला ठेवले आणि सगळं मंत्रिमंडळ बघितलं तर त्या मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये ओबीसी आणि मराठा यांचा एक तोल सावरला गेलेला आहे. दुसरा मुद्दा, आता देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप अशी कल्पना केली तर ते त्या नेत्यांना काय सांगतील? कमीत कमी त्यांच्या मंत्रिमंडळाची संख्येप्रमाणे आपण जिल्हे निवड तेवढे, तर प्रत्येक नेत्याला सांगतील तू त्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष घडवून दाखवला पाहिजे. म्हणजे ही पहिली अट त्यांची राहील. म्हणजे सत्तेचं पहिल्यांदा एक गणित असं क्रिएट होणार आहे की कॅबिनेटमध्ये टिकून राहायचं तर तो जिल्हा मिळवून दिला पाहिजे. आता तिसरा मुद्दा निर्माण होणार आहे, तो कोणता आहे की या मराठ्यांमध्ये आणि ओबीसींमध्ये आपल्या घराण्याबद्दल, आपल्या नातेवाईकांबद्दल आणि आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा घराण्यामध्ये सत्ता राहण्याबद्दल एक
प्रकारची स्पर्धा लागलेली आहे होड लागणार आहे, बरोबर. आणि त्या स्पर्धेचाही परिणाम आहे की त्यांना तो जिल्हा जिंकायचाच आहे. म्हणजे पुन्हा प्रयत्न मुद्दा काय क्रिएट होतो, जर एखादा नेता आज भाजपचा कॅबिनेट मंत्री असेल एका जिल्ह्यातला, तर तो स्वतःला जिल्हा नेता होण्याचा प्रयत्न करणार, पण ते त्याला दुसऱ्या जातीच्या नेत्याच्या हातात द्यायचं नसणार, म्हणून तो स्वतःच्याच घरातला उमेदवार निवडून आणणार आणि तो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करण्याची भूमिका घेणार. या अर्थाने सुद्धा त्यांच्याकडेच ते झुकलेला कल दिसतो. ही रचना आहे. आता हे भाजप वगळून तुम्ही म्हणाल की इतरांकडे जाईल का नाही, तर इतरांकडे जाण्याला समस्या आहेत. त्या कुठं कुठं क्रिएट होत आहेत, त्याला छेद मिळू शकतो. तर 2 छेद आहेत. एक म्हणजे काही गोष्टी एकनाथ शिंदे आणि काही गोष्टी अजित पवार त्यातून वाटा मिळवणार, परंतु सरते शेवटी ते BJPला असे कनेक्टेड आहेत, त्यामुळे आपल्याला ते फार काय वेगळं मोजता येणार नाही. आता वेगळं कुणाचं मोजावं लागेल, तर ते 3-4 घटक आहेत. पहिला घटक आहे तो म्हणजे काँग्रेस. आता काँग्रेसचं प्रारूप नॅशनल लेवलचं जे आहे तेच महाराष्ट्रात वर्कआउट होणार आहे. नॅशनल लेवलला त्यांनी वर्कआउट प्रारूप जे केलं आहे ते प्रारूप आहे अतिमागासांचं. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही मराठा म्हणत होता किंवा पाटीलदार वगैरे वगैरे, ती बाजूला गेले. त्याच्यानंतर OBC आलं. आता OBCच्या नंतर मोस्ट बॅकवर्ड OBC आलेत आणि मोस्ट बॅकवर्ड OBCचे मेळावे काँग्रेस दिल्लीमध्ये पण घेत आहे, बिहारमध्ये पण घेत आहे, उत्तर प्रदेशांमध्ये पण घेत आहेत. हाच पॅटर्न महाराष्ट्रामध्ये लागू केला तर काँग्रेसमध्ये अतिमागास कोण येणार, तर हे जे शेतकरी OBC आहेत ते वगळून बाकीचे OBC. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शेतकरी OBC 1 आणि कारुणारू OBC 2 होते, पण शेतकरी OBC आता BJPशी संलग्न आहेत, कारुणारू OBC पण BJPत आहेत. हे 2 वगळून तिसरा एक गट पडतोय, तो म्हणजे भटके विमुक्तांसारखे लोक आहेत. म्हणजे जसं ते तुम्ही लक्ष्मण माने वगैरे म्हणालात ना, हे सगळे लोकांच्या बद्दलच्या त्यांच्या भूमिका आल्या तर ह्यातून किती लोक निवडून येतील, तर ह्यातून निवडून येण्याचं प्रमाण कमी असणार आहे. कारण एक तर साधन संपत्ती, स्थिर राजकीय भूमिका, त्याच्यानंतर राजकारणामध्ये अजून संघटनच ह्यांनी महाराष्ट्रात सुरू केलं नाही. हे संघटन त्यांचं उत्तर प्रदेश बिहारमध्ये चालू आहे. ते तिकडचं उरकून इकडे यायला किती वेळ लागेल ह्याच्यावरती ते डिपेंड आहे. तिसरा घटक त्यांच्याकडे जाण्याची संधी आहे, परंतु त्यांनी अजून ते संघटन सुरूच केलेलं नाही. ते त्यांनी कर्नाटकात केलं होतं. ते म्हणजे सिद्धरामय्याच्या रूपाने कुर्बा समाज जो होता, म्हणजे आपल्या भाषेत धनगर, महाराष्ट्रातला धनगर ते शिफ्ट करू शकतात. कारण जर का त्यांचे नेते सिद्धरामय्या आणि इथं संघटन करायला लागले, पण सिद्धरामय्यांची एक मर्यादा आहे की त्यांना मराठी येत नाही, त्यांना कन्नडच भाषा येते. म्हणजे हा एक प्रश्न महाराष्ट्राच्या बद्दलचा निर्माण होतो की त्यांचं प्रारूप घडण्याबद्दलचा. ह्याच लेवलचं एक प्रारूप क्रिएट झालेलं होतं, ते आहे प्रकाश आंबेडकरांचं. प्रकाश आंबेडकरांच्या प्रारूपामध्ये जनरली अकोला पॅटर्न ज्याला म्हणतात, त्यात सगळे खालचे जे त्यांना मध्यंतरी बघा त्यांनी म्हटलं होतं बहुजनांपेक्षाही वेगळे आम्ही लोक क्रिएट करतोय. म्हणजे आणि त्यांनी पाठीमागच्या लोकसभा निवडणुकीला तिकीट वाटप करताना अशी भूमिका घेतली होती. म्हणजे आता तीच भूमिका त्यांनी घेतली तर काँग्रेस अधिक बहुजन महासंघ ह्या दोघांमध्येच त्या मतदानावरून फाईट होणार आणि त्यांच्या मतदानात फाईट झाली तर हे शेतकरी OBC आणि मराठा त्यांना किती टिकू देतील, हा पुन्हा एक प्रश्न क्रिएट होऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा किती टिकेल प्रश्न आहे, कारण त्यांचे नेते कुठून येत आहेत ह्याच्यावर डिपेंड आहे. जर ते प्रस्थापित घराण्यातून आले तर त्यांना BJP बरोबर, अजित पवारांबरोबर आणि एकनाथ शिंदे बरोबर स्पर्धा करता येईल का? आत्तापर्यंतची स्पर्धा वेगळी होती, आत्ताच्या स्पर्धेचा वेगळा मुद्दा असणार आहे, कारण ही सगळी वेगळ्या रचनेवरती आधारलेली राहील. नंतर मुद्दा राहतो शिल्लक शिवसेनेचा, उद्धव ठाकरेंचा. त्या उद्धव ठाकरेंना मनसेला पण एकत्रित गृहीत धरलं तरीसुद्धा एकूण मुंबई प्रचंड बदललेले आहे.
म्हणजे त्या काळातली मुंबई आणि उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या टप्प्यापर्यंतची मुंबई ही एका अर्थाने मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी संस्कृती याच्या भोवती कनेक्टेड होत होती. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुंबईची अस्मिताच बदललेली आहे. अस्मिता नवी क्रिएट करणं, तिचं क्रिएशन होणं म्हणजे न्यू पॉलिटिक्सचा जन्म असतो. आता मुंबईची नवी अस्मिता कोणती क्रिएट झालेली आहे, तर मुंबईमध्ये तुम्ही मराठी शिकवा, पण मराठीच्या जोडीला हिंदी पण शिकवा. आता ही सरकारची भूमिका आहे, ही काय मी माझी भूमिका म्हणत नाही, परंतु त्याच्यामुळे एक आशा पल्लवित झालेत जे मराठी नाहीत त्या लोकांच्या. दुसरा मुद्दा, जे मुंबईमध्ये मराठी म्हणतायत त्यांची मुलं मराठी शाळेत किती जातात आणि इंग्लिश मिडियममध्ये किती जातात, म्हणजे त्यांच्या अस्मितांमध्ये दुभंगलेपणा आला आहे. नेत्यांचीच म्हणजे उद्धव आणि राज ठाकरेंचीच पिढी जर म्हणजे दोन अस्मिता क्रिएट झालेल्या आहेत. आता अशा दोन अस्मितांमधून लोक तुमच्याकडे कसे बघणार, हा एक नवा प्रश्न क्रिएट होणार. आणि तिसरा मुद्दा, हे सोडून याच्या आधी तुम्हाला कुणी मदत केली होती मुंबईच्या पॉलिटिक्सच्या बद्दल, तर प्रत्येक टप्प्यावरती वेगळ्या घटकाची चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे एके काळामध्ये तुम्ही स्वच्छपणे घोषणाच आलेली होती. कुठली घोषणा आलेली होती, तर ते वसंतराव नाईक म्हणजे वसंतराव नाईक सेना आहे असं म्हटलं गेलेलं होतं. म्हणजे आता त्यात तथ्य असू नसू, परंतु तुमच्यावरती आक्षेप होता. नंतर त्याच्या पुढं काय होतं, तर तुम्ही युत्या किंवा आघाड्या केल्या होत्या. तेव्हा BJP बरोबर युती होती, तेव्हा BJPतला ज्या अमराठी समूह होता त्यांनी तुम्हाला वोटिंग दिलं होतं. त्याच्यानंतर तुम्ही BJPच्या विरोधात गेला, तेव्हा तुम्हाला अनुसूचित जातीने मदत केलेली होती. आता ह्यातला कुठला पॅटर्न तुम्ही नव्याने क्रिएट करणार आहात, आणि जर नव्याने क्रिएट झाला नाही तर शिवसेना आणि मनसेला सुद्धा अर्बन भागामध्ये जास्त जागा स्थानिक शहरी आणि ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आणणं तसं मुश्किल होऊ शकतं. आणि आंतरविरोध पण आहे, कारण मुस्लिम जरी उद्धव ठाकरेंच्या मवाळ हिंदुत्वामुळे शिफ्ट झाले असले तरी राज यांच्याशी परत युती केली तर राज यांनी हिंदुत्वाची हे का सोडलेली नाही. त्यामुळे तो एक आंतरविरोध आपल्याला दिसतोय. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हिंदी सक्तीचं जे काय आंदोलन आहे ते जरी या दोन भावांना राजकीयदृष्ट्या जरी एकत्र आणायला कारणीभूत ठरलं तरी प्रत्यक्षामध्ये निवडणुकीमध्ये तोटाच होणार आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत तोटा का होणार आहे, तर तुमची एकमुखी अस्मिता नाही, एकमुखी ओळख तुम्ही समाजामध्ये पसरवलेली नाही. दोन्ही डगरीवरती पाय ठेवता. हां, त्या अस्मितांमध्ये प्रॉब्लेम आहेत. तुमची जर अस्मिता एकच झाली, एकजीव झाली तर स्पर्धा क्रिएट होऊ शकते. जसं मी तुम्हाला सांगतो की मराठवाडा मागास पण आहे आणि मराठा पण तुमच्याकडे आहेत. दोन अस्मिता एकात एकजीव झाल्या, शिवसेना तिथं तगून गेली. कोकणामध्ये कोकण मागास आहे, अधिक तिथले कुणबी, आगरी, कोळी, भंडारी हे एकजीव झाले. असं आता तुम्ही एकजीव काय करणार मुंबईमध्ये, तर ते जर झालं नाही तर मतदान तुम्हाला खूप मोठं दिसेल. कॅल्क्युलेशन मांडून दाखवणारे 1000 विद्वान दिसतील, पण प्रत्यक्ष कृती घडणार कशी. बरोबर आहे. मगाचा जो मुद्दा तुम्ही एक्सप्लेन केला त्याकडे फक्त एकदा येतो. जसं तुम्ही सांगितलं की प्रारूप काय असेल BJPचं साधारणतः, की बाबा कॅबिनेटमधला मंत्री आहे, तू जिल्हा सांभाळ, मग त्या नेत्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल, तो घरातल्याच ह्याला हे करेल. पण तेव्हा जातीचंच राजकारण असेल, वोट बँकच असेल परत. म्हणजे या निवडणुकांमध्ये जे काही कुठलाही पॅटर्न नसताना मतदान होईल, 27% आरक्षण कायम राहिलेलं आहे आता, बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते, म्हणजे हे सगळं जे मतदान होईल स्थानिक स्वराज्य संस्थेला त्याच्यामध्ये परत वोट बँकेचं राजकारण होईल. म्हणजे धनगरांनाच मतं देतील, मराठांनाच मतं देतील, तिथं जातीय ध्रुवीकरण होईल आणि त्याचा फायदा कोणाला होईल. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये एक जात आपल्याच जातीच्या नेत्याला वोटिंग करते हे पोलादी मिथक आहे आणि ते पूर्ण खोटं आहे. नाही तर शरद पवार झाले असते ना मुख्यमंत्री स्वतःच्या बळावरती, जर ते मराठा किंवा बरोबर आहे ते मिथक आहे. आता मुद्दा काय आहे, प्रारूप कुठलं क्रिएट होईल. प्रारूप हे मल्टी लेयर क्रिएट होईल, म्हणजे बहुस्तरीय. तुम्ही म्हणता बहुस्तरीय म्हणजे काय, तर प्रत्येक जातीत एक श्रीमंत एक गरीब असा वर्ग पडला आहे, तर तो त्याच्या गरजेप्रमाणे वोटिंगकडे बघणार. म्हणून वर्ग हे 25% किंवा 20% प्रारूपात चालणार.
म्हणजे ओबीसीमध्ये सुद्धा श्रीमंत ओबीसी बरोबर, गरीब हो, ओबीसी आहे, आहेत. बरोबर. म्हणून तर मी म्हणतोय ना, अतिमागास ओबीसी हो. आणि नुसते ओबीसी OBC, बरोबर. आणि ओबीसी व्हायचंय असे मराठा पुन्हा, म्हणजे वर्ग कसे क्रिएट होतात हे दिसतं. दुसरा मुद्दा निर्माण होतो तो, ज्या लोकांना हे जातीचं नकोच आहे आणि ह्याच्यामुळे आपलं खूप नुकसान होतंय, असा जो एक मर्कंटाईल क्लास आहे तो त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने बघतोय. बरोबर. मग तो व्यापारी दृष्टिकोनातून, उद्योगाच्या दृष्टिकोनातून, अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून, त्याच्याकडे मतदान तुमचं कमीत कमी 20% आहे. कारण सगळे ग्रामीण भागातली दुकानं, सगळे ग्रामीण भागातले दुकानं म्हणजे तुम्ही किराणा मालाचं दुकान नाही, ग्रामीण भागामध्ये युरिया सुपला औषधं विकणारी आज मोठमोठे शॉप आणि मॉल्स क्रिएट झालेले आहेत आणि त्याच्याशी सगळे लोक कनेक्टेड आहेत. त्याच्यामुळं जात नावाची गोष्ट तिथं दुकानात नसते. तिथं फक्त व्यवहार असतो की मला 6 महिन्यासाठी 3 महिन्यासाठी कोण देणार आहे याच्यावरती डिपेंड आहे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा याच्या व्यतिरिक्त आहे तो म्हणजे आरक्षणच लागू हिथं पंचायत राज्यात आहे, ते विधानसभेला आणि लोकसभेला नाही. हिथं ओबीसीच्या ओबीसीला जागा आहेत, मराठ्यांना ओपनच्या मिळणार जागा आहेत. पण जेव्हा तुम्ही तिकीटं देणार तेव्हा तुम्ही त्या मतदारसंघातला मतदारसंघ जो असेल तिथं असे उमेदवार देणार की 2 जाती एकत्र कशा येतील. त्यामुळं धनगर मराठ्यांना, तेली कुणब्यांना असं वोटिंग शिफ्टिंगच्या पॅटर्न राबवला जाणार. म्हणजे हा पुन्हा 20% पॅटर्न चालणार. म्हणजे तुम्ही इथं 60 वरती गेला जवळपास. आता अजून 2 पॅटर्न वेगळे चालू शकतात. ते 2 कोणते पॅटर्न आहेत तर याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचा पॅटर्न मी सांगितला तसं, पैसा नावाची गोष्ट राजकारणाला कृतीप्रवण करते. पैसा म्हणण्यापेक्षा साधन संपत्ती आपण म्हणूया, रिसोर्सेस. आता हे रिसोर्सेस कोण उपलब्ध करणार, तो एक घटक पुन्हा मॉडेलचा 4था भाग बनतो. म्हणजे 80% गेलं. आणि राहिला शेवटचा की ज्याच्याबद्दल महिलांच्या आकांक्षा एवढ्या उंचावलेल्या आहेत, त्यांना आपलं कुटुंब, आपली जात, आपला धर्म ह्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी डाऊन तिथं होतात. आणि संधी मिळती तर या बारीनं संधी घेऊन बघूयात. त्याच्यानंतर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळली तर चांगलंच, परंतु ह्यातून जर का काही विकास करता आला तरी पाहूयात. म्हणजे वेगळ्या अर्थाने लाडकी बहीण हा आपल्याला फॅक्टर दिसणार आहे, तो वेगळ्या पद्धतीने. हा म्हणजे तुम्ही 5, मी फक्त उदाहरणादाखल 5 मुद्दे सांगितलेत. ह्याचा अर्थ 5 वेगवेगळे घटक जो नेता क्रिएट करेल, ज्याची मांड ह्या 5ही गोष्टीवरती असेल, तो नेता त्याचं प्रारूप त्या जिल्ह्यात राबवेल. ज्याला हे जमणारच नाही त्याला ते प्रारूपच क्रिएट करता येणार नाही. छोटा प्रश्न विचारतो मी पुढच्या टप्प्याकडे जाऊ, शेवटच्या. फडणवीस हे याच्यामध्ये एक आयडियल ठरत आहेत का, आदर्श? म्हणजे जे ओबीसी पण नाही आहेत आणि जे मराठा पण नाही आहेत, परंतु आरक्षण किंवा धनगर पण नाही आहेत, पण सगळ्यांना वाटतं की आपल्याला हेच आरक्षण देऊ शकते. जे ब्राह्मण आहेत ते म्हणतात की ब्राह्मण म्हणून मला टार्गेट केलं जातं वगैरे, पण तसा त्यांना फायदाच होताना दिसतोय का या सगळ्या ह्याच्यामध्ये? पॉलिटिकली म्हटलं तर हो, फायदाच होऊ शकतोय, कारण लोक त्यांच्याकडे आशेने पाहतायत. आता हे लोकांनी जोपर्यंत आशेनं त्यांच्याकडे पाहिलं जाईल तोपर्यंत वोटिंगचा पॅटर्न त्यांच्याकडे झुकलेला राहील. सर, तुम्ही म्हणजे संविधान घटना आल्यानंतर कशा पद्धतीनं स्थित्यंतरं घडली, मग मागास हा मुद्दा कसा, म्हणजे मागास कोणीच म्हणत नव्हतं, मग ते का म्हणायला लागले ते तुम्ही छान सांगितलं. त्याच्यानंतरचा तुम्ही जो टप्पा सांगितला, म्हणजे ज्याला मंडल का मंडल वगैरे म्हणतो आपण, आणि जे बाबरी मशीद पडलेलं असेल किंवा भाजपचं येणं असेल जनसंघाचं, तिथून पुढचं हिंदुत्वाचं राजकारण बाळासाहेब ठाकरेंनी कसं मराठवाड्यामध्ये केलं किंवा नॅशनल लेवलला भाजप कसा आला, आणि ते 2014पर्यंत तुम्ही तो एक सांगितला. 2014 नंतरचा तुम्ही पॅटर्न सांगितला. पण आता मला पुढं मला या आरक्षणाची जी दिशा असेल ती काय असेल, ती 3-4 मुद्द्यांच्या आधारे, म्हणजे उपवर्गीकरणाची आता मागणी होऊ लागलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी पण सुतवाच केलं, सरन्यायाधीश त्यांनी पण संकेत दिले. तर ओबीसीच काय SC-ST पण उपवर्गीकरण झालं तर ती एक तीव्र स्पर्धा जी आहे ती वाढायला लागेल. दुसरं सर, आपल्याला असं दिसतंय की जनगणना ती आता होईल, ते जाहीर करेल की नाही माहीत नाही सरकार, पण त्याच्यानंतर कदाचित एक व्यापक चित्र सरकारकडे डेटा असेल, जे जितनी जिसकी आबादी
उचकाईत नाहक वगैरे असं जे म्हटलं जाते ते एक असेल. त्याच्यानंतर सर असं दिसतंय की हे आरक्षण जर पाहिजे असं म्हटलं तर 50% जी मर्यादा म्हटली जाते तर ती होईल का? मग त्यासाठी घटनादुरुस्ती वगैरे काय होईल का? रोहिणी कमिशन त्याचा जो अहवाल आहे तो पण आलेला आहे, तो लागू करायचा म्हटला तर काय होईल? आणि अर्थातच प्रतिनिधित्व म्हणजे पुरेसं प्रतिनिधित्व मिळालंय का नाही हे अजून क्लिअर नाही, कशा आधारे ठरवायचं? क्रिमी लेअरचं असेल त्याच्या मर्यादा बदलतील का? ज्या 2-3 पिढ्यांना आरक्षण मिळालेलं आहे आता बस बाबा असं काय होईल का? तर मला पुढची दिशा या सगळ्या आरक्षणाची आणि त्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम काय होऊ शकतात? यातला एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या हातला जो आहे तो असा आहे की समजा या स्ट्रक्चरमध्ये बदल करायचा ठरवला तर तो डागडुजी स्वरूपातला आहे, तो मेजर बदल नाही. म्हणजे उदाहरणार्थ आरक्षणाचं उपगटांमध्ये वर्गीकरण करणं ही डागडुजी आहे. ही काय महाराष्ट्रासाठी फार मोठं क्रांतिकारी पाऊल नाही. कारण आधीच तुम्ही जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अ, ब, क, ड असं एक वर्गीकरण केलेलं आहे. आणि या वर्गीकरणापेक्षा तुम्ही दुसरं काय करायला जाणार आहात तर अनुसूचित जातींमध्ये 1-2 प्रकारची वर्गीकरणं कराल आणि ती जवळपास आत्तापर्यंत लोकांच्या अंगवळणी पण पडलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पहिल्या टप्प्यामध्ये आरक्षण भरलं जात नव्हतं तेव्हा नवबौद्ध समाजाला वाटत होतं की हे भरतच नाहीत आरक्षण. आरक्षण भरायला लागल्यानंतर सुद्धा एक कल काय राहिला तर नवबौद्ध समाजाला वगळून इतरांना घेण्याकडचा कल राहिला आणि तोच विधानसभेच्या पातळीवरती राहिला. म्हणजे तुम्ही 1995च्या विधानसभेत ती आकडेवारी काढली तर नवबौद्ध समाजातले कमीत कमी किंवा एकही निवडून न येईल कसा आणि त्याच्याऐवजी नवबौद्धेतर उमेदवार कसे निवडून येतील हे पाहिलं गेलं होतं. आता म्हणजे पाठीमागं आपल्याकडे ह्या घटना प्रयोग झालेले आहेत. हेच प्रयोग नव्याने पुढे होण्याची एक शक्यता आहे. म्हणजे ह्याचा मोठा क्रांतिकारी बदल महाराष्ट्रावरती काय होणार नाही असं माझं एक मत आहे. आता दुसरा मुद्दा आहे त्या तुम्ही म्हटला त्याप्रमाणे समजा जातीची जनगणना झाली तर तो येणारा डेटा ह्यांच्या हातात असेल. पण हा डेटा कुणाच्या हातात असेल तर हा डेटा भारत सरकारच्या हातात असेल. हा डेटा ते राज्याला, राज्यातल्या नेत्यांना आणि राज्याच्या खालच्या जिल्हा नेत्यांना किंवा खाली समाजाला शेअरिंग करतील किती हे एक गुलदस्त्यातली गोष्ट आहे. त्याच्यामुळे पुन्हा मोठा बदल होईल ही पण शक्यता नाही. कारण असं कुठलंही गव्हर्नमेंट करणार नाही की ज्याच्यामुळे मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील असे. आता तिसरा बदलाची शक्यतेचा राहतो तो कोणता? तो म्हणजे काँग्रेसने अतिमागासांची भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे. ती महाराष्ट्रातही घेतली आणि भारतभर घेतली. तर अतिमागास या एकाच मुद्द्यावरती त्यांना टोटल राज्यात सत्तांतर घडवून आणणं शक्य नाही. जिल्ह्यांमध्ये सत्तांतर घडवून आणणं शक्य नाही. म्हणजे त्यांनी डेटा मिळवला ह्या जनगणनेतला आणि तो डेटा घेऊन त्यांनी सगळं राजकारण राज्याचं बदलायचं ठरवलं तरी बदलत नाही. आता राजकारण बदलण्याच्या शक्यता क्रिएट झालेल्या आहेत त्या म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेमुळे. आणि मतदारसंघ पुनर्रचना ही तोंडावरती येऊन थांबलेली आहे. ती आता केली जाईल असं मला काय वाटत नाही, परंतु ती पुढच्या वेळेस होण्याची शक्यता आहे. आणि महिला आरक्षण त्याच्याबरोबरचे आहे. पण त्यातला मुख्य मुद्दा तुम्ही समजून घ्या, बिहार आणि उत्तर प्रदेशाच्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागा सगळ्या दक्षिणेच्या मिळून लोकसभेच्या तयार होणार आहेत. म्हणजे बिहार आणि उत्तर प्रदेशचं वर्चस्व एवढी सुद्धा किंमत दक्षिणेच्या राज्यांना नसणार आहे. त्याच्यामुळं त्यांचा आत्मविश्वास आत्तापासूनच निघून जाणार आहे. तर महाराष्ट्रातल्या जागा कमी होणार का? महाराष्ट्रातल्या जागा कमी झाल्यानंतर आणखीन मुद्दा त्या अर्बनमध्ये वाढणार आणि रुरलमध्ये कमी होणार. मग पुन्हा ग्रामीणमधला आत्मविश्वास पुन्हा निघून जाणार का? त्याच्यामुळं प्रत्येक ग्रामीण भागात असणाऱ्या ओबीसी जातींचा, मराठा जातीचा, अनुसूचित जाती जमातींचा पुन्हा एकदा विश्वास डाऊन होणार आहे. म्हणजे याचा अर्थ राजकीय दृष्ट्याच
भविष्य काळात आपण फाईट द्यायला, स्पर्धा करायला आणि स्पर्धा करून राज्यावर ताबा मिळवायला पुरेसे नाही, हे जर डार्क चित्र होणार असेल तर राजकारणामध्ये कोणत्या तरी प्रभावी पार्टीची मदत घेऊनच राजकारण केलं पाहिजे, असा कल ह्या सगळ्या जातींमध्ये येईल. आणि त्याच्यामुळं मुख्य आत्ताच्या पार्श्वभूमीवरती भाजपनं जी ही रचना केलेली आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, ही अजून जास्त स्ट्रॉंग होण्याची शक्यता आहे. आणि यातून जर का असं झालं देवेंद्र फडणवीसांची लिडरशिप वाढली, म्हणजे विकसित झाली आणि ती दिल्लीकडे शिफ्ट झाली, तर राज्य हे मराठ्यांच्या किंवा ओबीसींच्या ताब्यात जाईल. आणि मराठ्यांच्या किंवा ओबीसींच्या ताब्यात गेलं तर ह्या सगळ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्यामध्ये त्यांचेच उमेदवार BJPच्या मदतीने निवडून आलेले असतील तर राजकीय वर्चस्व, डॉमिनन्स ज्याला म्हटलं जात होतं, या दोन्हीपैकी एकाचा क्रिएट होण्याच्या भविष्यातल्या शक्यता आहेत. म्हणजे हे अशी रचना. आता ब्राह्मण कम्युनिटीचा किंवा उच्च जातीचा डॉमिनन्स क्रिएट होणं अवघड आहे. त्याचं कारण काय आहे तर साधारणपणे लोकसंख्या ही एक न्यूमेरिकल स्ट्रेंथ असते, दुसरी स्ट्रेंथ इकॉनॉमी असते, ती त्यांच्या ताब्यात जाईल व्यापारी उद्यम वर्गामुळे. परंतु ती इकॉनॉमी ग्रामीण शेतकरी आणि ओबीसी आणि मराठ्यांकडे नसेल, परंतु त्यांच्याकडे दुसरी स्ट्रेंथ असेल ती लोकसंख्येची, आणि त्यांनी जुळवून घेण्याची दुसरी एक क्षमता. म्हणजे याचा अर्थ भविष्यातलं राजकारण कुठल्याही जातीच्या स्वतंत्र स्वायत्त प्रकारचं राजकारण नसेल. तुम्ही त्यांना पार्टीशी जुळवून घ्यावं लागेल आणि पार्टी म्हणाल तसं पॉलिटिक्स केलं तर त्यातनं नेता पुढे येण्याची एक तळ राखील तो पाणी चाखील असे काहीतरी रचना क्रिएट होईल. आणि मग पॉलिटिकल पार्ट्या त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं नेते उदयाला आणतील आणि त्यांच्या पद्धतीने नेत्यांचा आपोआपच डिक्लाईन पण होत जाईल. शेवटचा प्रश्न सर, म्हणजे जात निर्मूलन याच्याकडं जाण्याच्या ऐवजी जाती घट्ट होण्याकडे वाटचाल सुरू आहे. किंवा तुम्ही जसं म्हणाला की वेगळ्या अर्थाने की मागास आपण नव्हतोच, परंतु आता मागास आपण आहोत अशीच एक होड लागलेली आहे आणि म्हणून आरक्षण पाहिजे आणि तो म्हणजे ती सगळी तीव्र लढाई सुरू झालेली आहे. तर याच्याकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे ही जी वाटचाल जात निर्मूलनाकडे व्हायला पाहिजे, त्याच्याऐवजी जाती घट्ट होण्याकडं, आणि मागास नाही आहोत पण सगळेच आपण मागास आहोत आणि मग सगळ्यांनाच आरक्षण द्या, मग 100% आरक्षण द्या, सगळ्यांनाच आरक्षण द्या, याच्याकडे तुम्ही कसं बघताय? याचे परिणाम काय बघताय पुढे तुम्ही? मला असं वाटतं ह्यातून दोन प्रोसेस एकदम आंतरविसंगतीपूर्ण क्रिएट होणार आहेत, म्हणजे झालेले आहेत आणि त्यात स्ट्रॉंग जास्त होतील. पहिलं म्हणजे आम्हाला जातच नको आहे, परंतु ते जातीबद्दल भूमिका घेत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही सगळ्या अप्पर कास्टमध्ये इंटरकास्ट मॅरेजचं प्रमाण ज्यादा आहे. तुम्ही सगळ्या इस्टॅब्लिश्ड मराठा घराण्यांमध्ये इंटरकास्ट मॅरेजचं प्रमाण चांगलं आहे. ओबीसीमध्ये सुद्धा प्रस्थापित सगळीकडे चांगलं आहे ते. पण तरी हे जातीबद्दल स्ट्रॉंग भूमिका का? म्हणजे आरक्षण द्या, त्याच्यानंतर आमच्या जातीचे मेळावे घ्या, जातीची विवाह मंडळं असणं, तर हे सगळं व्यवसाय म्हणून पण आहे एका पद्धतीने. म्हणजे हे फार असं काही नाही की ते अत्यंत समाजसेवा म्हणून जातीची मंडळं चालवत आहेत. ते त्यांच्या इकॉनॉमीप्रमाणे ते विवाह जुळवून देत आहेत. त्याच्यानंतर दुसरा आणखीन एक मुद्दा आहे, ह्यातल्या सर्वात म्हणजे गरीब जाती म्हणजे लोक आहेत त्या जातीतले, त्यांच्यामध्ये जातीच्या भूमिका स्ट्रॉंग होत आहेत. त्याचं कारण काय तर त्यांना असं वाटतंय की कमीत कमी आपल्याला जातीमुळं आरक्षण मिळलं, सरकारची काय मदत झाली तर आपलं भलं होण्याची शक्यता आहे. म्हणून एका वेळेस दोन भूमिका क्रिएट होत आहेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जर निवडणुका संपूर्ण भारतभर झाल्या, महाराष्ट्रात नीटनेटक्या झाल्या, तर हे जातीचं स्ट्रॉंग होण्याची प्रक्रिया आहे ती लवचिक होण्याची शक्यता आहे. कारण राजकारण वेगळं घडेल, कारण त्या नेत्याला वेळच नसेल तुमच्या ह्या असल्या राजकारणात येण्याचा. तो त्याचं राजकारण करत राहील आणि लोकसुद्धा तो प्रश्न सोडवेल असं म्हणतील. त्याच्यामुळं त्याची लिडरशिप ही इकॉनॉमिक लिडरशिप क्रिएट होईल पॉलिटिकल अर्थाने, आणि सोशल प्रश्न हे पॉलिटिकल प्रश्नाच्या बाजूला वळतील.
त्याच्यामुळं इतका स्ट्रॉंगनेस आज जो तुम्हाला ह्या 10 वर्षात दिसला आहे की प्रचंड जात स्ट्रॉंग होती, हो. तर ती पुढं निवडणुका झाल्यानंतर दिसणार नाही, तिला थोडी उत्तरती कळा लागेल. चला, निदान म्हणजे एक आशेला स्थान आहे. हां. तुम्ही म्हणताय की ही फेज आहे संक्रमणावस्था, ती होईल, ती होती का नाही ते पण आपण बघूयाच. पण सर खूप धन्यवाद, तुम्ही खूप तपशीलवार आणि म्हणजे हे सगळं जातीच्या आरक्षणाभोवतीचा जो गोंधळ आहे तो गोंधळ का आहे आणि कशा पद्धतीनं स्थित्यंतर घडत गेली, संक्रमणावस्था आली, मागासले पण नव्हतं ते मागास आहोत हे सांगण्याची स्पर्धा का लागली, राजकारणामध्ये काय स्थित्यंतर घडली, बंडल असेल किंवा इतर, आणि पुढचा पण तुम्ही वेध घेतला. तर बघूयात आपण तसं घडते का. प्रेक्षको, तुम्हाला ही चर्चा कशी वाटली, ही मुलाखत कशी वाटली, प्रकाश पवार सरांनी जी मांडणी केली त्याबद्दल तुमची काय मतं आहेत, आणि एकूणच तुम्हालाही काय वाटतं या सगळ्या आरक्षणाच्या गोंधळाबद्दल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काय होऊ शकेल, कुठलं प्रारूप नवीन येऊ शकतं, काय पॅटर्न येऊ शकेल, हे सरांनी सांगितलं. त्याबद्दल तुमची जी मतं आहेत तीही तुम्ही जरूर नोंदवा आणि अशाच चर्चांसाठी बघत राहा बोलबिड. धन्यवाद.